माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला अजूनही कळत नाही की मी काय बोलावं, कारण शब्द नाही तशातला भाग नाही. पण खरंच माझ्या मनात खूप भावना दाटून आलेल्या आहेत. योगायोग असेल, काही असेल, मुख्यमंत्री हे नातं महत्त्वाचं आहे का नातू हे नातं महत्त्वाचं आहे? आणि माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा एक बहुमान आहे, पण नातू हे माझं भाग्य आहे. सचिन तुम्हाला, ज्ञानेश तुम्हाला, सगळ्यांना ज्यांचे ज्यांचे हातभार ह्या कामाला लाभलेत त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आणि मी बसल्या जागी सगळं ऐकत होतो. मोरेसाहेब तुमचे विचार ऐकले सगळ्यांचेच. बाळासाहेबांची ती जुनी आठवण, ज्ञानेश तुमच्या कार्यक्रमातली ती पाहिली आणि हाच मनात विचार आला की आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा हे किती मोठे होते. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो, मी काही प्रबोधनकारांच्या साहित्याचा अभ्यास वगैरे खूप केला आहे, अशातला भाग नाही. पण आजोबा म्हणून त्यांचा सहवास जो काय मला लाभला, 12-13 वर्षाचा मी होतो. आणि त्या कालावधीमध्ये लहानपण जे काही मला आठवतं, एकतर संध्याकाळी 7 दिवे लागण्याची वेळ झाली का आम्ही नातवंड सगळी त्यांच्यासमोर असली पाहिजे. ही काय एक कडक वगैरे नाही, पण शिस्त होती. म्हणजे मी काही वेळाला नाही तर मी मला भाग्यवान मानतो, कारण प्रबोधनकारांच्या शिस्तीचे काही प्रसंग हे बाळासाहेबांनी, माझ्या आत्यांनी आणि माझ्या काकांनी मला सांगितलेले की चूक झाली तर ते काय करायचे. आणि मी भाग्यवान एवढ्यासाठी समजतो की मी त्यांचं नातू, कारण नातू म्हटल्यानंतर ते नातं वेगळं असतं. अनेकदा लोकांचा गैरसमजसुद्धा होत असेल, जो बाळासाहेबांच्या लग्नाच्या वेळेला एक समाजामध्ये समज होता. आणि ही सुद्धा आठवण मला मानी सांगितलेली आहे, बाळासाहेबांनी सांगितलेली आहे, माझ्या आजीने म्हणजे माच्या आईने सांगितलेले आहे की जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा काही लोक घरी गेले आणि माझ्या आजीला सांगितलं की तुम्हाला काय कळतं काय कोणाच्या घरामध्ये मुलगी देतात, जमदग्नीचा अवतार आहे. तर ते काय नाही, ते तिचं नशीब आणि ती काय ते बघेल, पण हे आता हे लग्न ठरलेलं आहे. म्हणजे असा जो काही समज होता जमदग्नी, तो जमदग्नीचा अवतार आमच्या सुदैवाने नातवंड्याच्या वाट्याला कधी आला नाही. मग काय आलं नेमकं? म्हणजे सहज ह्या सगळ्या मी आठवणी सांगतो. या साहित्यावरती वगैरे मी बोलण्या एवढा मोठा नाही आहे. मोरेसाहेब आपला तो अधिकार आहे, सचिन तुमचा, ज्ञानेश तुमचा अधिकार आहे. बाळासाहेबांच्या एक 2012 साली बाळासाहेब आपल्यातनं अशी प्रत्यक्ष ह्याच्यातनं गेले, पण आम्ही तर मानतो ते आजही आपल्यात आहेत. रवी म्हात्रे, मी एकदा त्यांच्या खोलीत गेल्यानंतर रवी म्हात्रे माझी जीवनगाथा हे वाचत होता. मग हे वाचन तर खूपदा झाले, प्रकाशनच तेव्हा बाळासाहेबांनी तर सगळं अंक म्हणजे पुस्तक केलेलं. मी काही वेळ गपचूप बसलो, कारण ते लक्ष देऊन ऐकत होते. मग थोड्या वेळाने मी उठलो. मला म्हणाले, काय रे तू हे वाचलेस का? मी म्हटलं मी नाही वाचलं. मग म्हटलं मी ऐकलं आहे. तू ऐकलेस? तू कधी ऐकलंस? कोणी ऐकवलं? म्हटलं आम्ही आजोबांना बाबा म्हणायचो. म्हटलं बाबांनीच सांगितलेलं आहे. म्हणजे कसं काय? तर लहान असतानाची जी मी आठवण सांगत होतो की 7 वाजल्यानंतर घरी, मग त्या सगळ्या त्यांच्या वेळेप्रमाणे एक घटनाक्रम असायचा. आणि मग 10 वाजता जेवण वगैरे आटपली की आमची जुन्या मातोश्रीत एक छोटा हॉल होता. मग तिकडे ते एका सोफ्यावर मांडी घालून बसायचे आणि आम्ही नातवंड समोर गाद्या घालून लोळत पडायचो. आणि ते लोळताना ते गोष्टी सांगायचे. आणि त्या गोष्टी सचिन ह्या माझ्या जीवनगाथ्यातल्या, म्हणजे आजोबा आजी कसल्या गोष्टी सांगते, एक होता राजा एक होती राणी,
तर त्यावेळेला त्यांचे राजाने एक होता राजवाडे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि त्यातून आमची जी काही जडणघडण झाली ती तुमच्या समोर आहे. एका गोष्टीचं मला थोडंसं एक योगायोग वाटला. त्या भाषणात बाळासाहेबांच्या त्यांनी उल्लेख केला की आता आहे दसरा आहे त्यामुळे समाचार घेणार आहे. कालच दसरा झालेला आहे. मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे आणि ते बोलताना हेही मी सांगितलेलं आहे की हे जे काही शब्दांचं धन आहे, प्रबोधन म्हटल्यानंतर ते धनच आहे, ते माझ्याही पेटाऱ्यात आहे. पण काही वेळेला काय होतं की जे बोलण्याचं धाडस, थोरात साहेब तुम्ही म्हणालात की लोकशाहीमध्ये मत हे महत्त्वाचं आहे, पण एक हिंमत पण लागते. मतासाठी मत नाही मिळालं तरी चालेल पण हिंमत पाहिजे. आणि सचिन तुम्ही जे सांगितलं की 100 वर्षापूर्वीचं जुनं आहे, हे काय आता करायचं, काय त्याचं महत्त्व काय आहे, तसं नाही आहे. महत्त्व असेल किंवा नसेल हे बघणाऱ्यांनी कसं बघावं त्याच्यावरती आहे. 100 वर्षापूर्वीचा काळ कसा होता हे तर आपल्याला नक्की कळतं, पण त्या काळामध्ये सुद्धा ज्या काही वाईट रूढी परंपरा होत्या त्या मोडण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी काय केलं, मग आपण काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी या साहित्याचं महत्त्व आहे. आणि जसं मी म्हटलं मोरे साहेब, मी काही साहित्यिक वगैरे नाही, पण जे काय आपण संत तुकारामांच्या बाबतीत ऐकतो की त्यांच्या पोथ्या ज्या बुडवल्या होत्या त्या परत वरती तरंगाला आल्या, मला वाटतं तोच क्षण आज मी अनुभवतोय. तोच क्षण आहे. कारण आमच्यासाठी याच पोथ्या आहेत. ह्या पोथ्या वाचल्या नसल्या तरी त्या रक्तामध्ये आलेल्याच आहेत, रक्तात आलेल्या आहेत. म्हणजे अनेकदा असं म्हणतात की आता नुकताच तो पितृपक्ष होऊन गेला. पितृपक्ष हा चांगला की वाईट, चांगलं काम काही करू नये. आणि ज्ञानेश तुम्हाला माहिती आहे, तुमच्या त्याच भाषणामध्ये बाळासाहेबांनी ते एक श्राद्धाची गोष्ट सांगितलेली आहे. मला जेव्हा विचारतात की अमुक अमुक एक गोष्ट करायची आहे, करूया की नको, म्हटलं का नाही पितृपक्ष आहे. म्हटलं अहो माझा पक्षच पितृपक्ष आहे, वडिलांनी स्थापन केलेला आहे. वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आहे तो पितृपक्ष नाही का? त्याच्यामुळे हे म्हटलं हे सगळे भोंदूगिरी आहे. माझे आजोबा नास्तिक होते का? अजिबात नाही. त्यांची देवीवरती प्रचंड श्रद्धा होती. पण हे जे ढोंग आहे ना, ढोंगावरती लाथ मार, ढोंगबाजी नाही पाहिजे, ढोंगावरती लाथ मार. आणि ती लाथ मारणं नुसतं बोलून लिहून सोडून नाही दिलं. मग तसं जर पाहिलं तर एक मोठा फुटबॉलपटूच म्हणायला पाहिजे. कारण जिथे जिथे ढोंग दिसत तिथे लाथच मारत आले. ते जिथे ढोंग दिसले की लाथ मार, मग काय होईल ते होईल. आणि मग त्याच्यामध्ये मला वाटतं सचिन तुम्ही सांगितलं का त्याच्या ऐकलं की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत की टीका केल्यानंतर, कोणावरती काही आसूड ओढल्यानंतर घरावरती कचरा टाक, मेलेली कुत्री टाक, हे सगळं तेव्हा हे ते भोगत आलेले आहेत आणि त्यातून ते मोठे झाले. एकाकी माणूस, संघटन वगैरे काही नाही, पण तेव्हा त्यांनी जी विचाराची बीजं पेरली ती आज एवढी फोफावलेत, ते चित्र तुम्ही सगळेजण बघतात. जे मी एक म्हटलं की एक मुख्यमंत्रीपद हा एक बहुमान आहे, नक्कीच आहे. पण माझ्या आजीची म्हणजे बाळासाहेबांच्या आईची इच्छा होती अशी त्यावेळेला, कारण तो काळ सगळा वेगळा होता, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचा काळ. आणि तेव्हा आधी तसंच आहे म्हणा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोकरीची शाश्वतीच नाही आहे. तर शाश्वत नोकरी कोणती? तर सरकारी नोकरी. आणि त्याला एक हे होता गव्हर्नमेंट सर्वंट, सुरवंट नाही सर्वंट. सुरवंट म्हणजे राजकारणी, सर्वंट म्हणजे कर्मचारी. थोरात साहेब सॉरी पण गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचा. आता मी मनात विचार करतोय की माझ्या आजीच्या आज काय भावना असतील. कारण जिची इच्छा होती की माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचे, त्यांनी काय केलं हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि नातू तर आज जो आहे तो तुमच्या समोर आहे, जो आहे तो समोर आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही घटना असतात, कोण घडवतं, कशा घडतात, ह्या काही कळत नाही. कोणी कुठे जन्म घ्यायचा, कोणाच्या खांद्यावरती कोणती जबाबदारी कधी द्यायची, हे मग तुम्ही परत ते म्हणा की अरे हा प्रबोधनकारांचं नातू आणि पुन्हा हे म्हणतोय असं नियती बेती, असं नाही. पण हे घडवणारं कोणतरी घडवत असतं, नक्की असतं, नक्कीच असतं. आणि या सगळ्या गोष्टी त्यालासुद्धा मी देसाई साहेबांनी सांगितले की आपण जे शिवसेना प्रमुखांचं स्मारक करतोय तिथेसुद्धा मला प्रबोधनकार पाहिजेत. कारण विचार अनेक जण असं सांगतात की उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं नाही. मधला तुम्ही मोठा काळ जो बाळासाहेबांचा आहे तो आहेच, तेच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. विचाराची धारा जी आहे, म्हणून मी काल म्हटलं ना की विचार एक असलं तरी धारा वेगळ्या आहेत. कोणाच्या? आमच्या आणि दुसरे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या.
आमचं हिंदुत्व काय आहे ते जगजाहीर आहे. हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाही आहे, नुसतं घंटा वाजवली म्हणजे हिंदू झाला असं नाही. मला आणखीन एक गोष्ट आठवते की काही वर्षांपूर्वी एक सभा होती नगरलाच धर्मांतराची. आठवतं ना, एक ते गायकवाड म्हणून कोण होते तेव्हा त्यांचं धर्मांतर केलं गेलं होतं, दुसऱ्या धर्मात गेले होते, ख्रिश्चन धर्मात. आणि मग त्यांनी बाळासाहेबांना येऊन सांगितले की मला पुन्हा हिंदू धर्मात यायचं आहे, तुम्ही माझं इकडे धर्मांतर करून घ्या. तर इकडे कशाला, मी तिकडेच येतो ना. नाही नाही, मला खूप भीती वाटते. तो लोक बघतो ना कोण, जाहीर सभा घेतली आणि मग त्या सभेमध्ये त्यांचं ते सगळं पूर्ण मंत्रमित्र बोलून धर्मांतर पुन्हा हिंदू धर्मात त्यांना घेतलं गेलं. ते सगळं झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांचं ते भाषण आहे, खरं अप्रतिम भाषण आहे धर्माबद्दल. त्याच्यात त्यांनी म्हटलं की काय केलं, धर्मांतर केलं म्हणजे काय केलं. नाही ते पाणी लावलं, अमुक लावलं, माती घेतली. ते पाणी त्यांनी जरी लावलं असलं तरी देश आमचा आहे ना, माझ्या देशातलं ते पाणी आहे. आणि ह्या सगळी कर्मकांड करत बसण्यापेक्षा नुसतं भारत माता की जय बोल की तू परत हिंदू झालास. कारण जो देश आमचा आहे त्या देशातलं पाणीसुद्धा आमचंच आहे. मग हे धर्मांतराचं जे काही थोतांड आहे त्याच्यामध्ये ही कर्मकांड करण्याची काही गरज नाही आहे. आणि म्हणून त्यांनी जो एक विचार मांडला की धर्म आहे, प्रत्येकाला धर्म आहे, पण माणूस पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येतो, मग जात पात धर्म हे त्यानंतर चिकटतात किंवा चिकटवले जातात. मग काय करायचं, नास्तिकच व्हायचं का? नाही, असं नाही आहे. तुम्ही धर्म पाळा, जरूर पाळा, धर्माचा अभिमान जरूर ठेवा, पण तो सगळा अभिमान आपापल्या घरामध्ये ठेवा. आणि मी घराबाहेर पाऊल टाकीन तेव्हा देश हाच माझा धर्म, ही धारणा असली पाहिजे. आणि ही धारणा घेऊन आम्ही जेव्हा बाहेर पडू त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मग मात्र मला एक कडवट देशाभिमानी राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहीन. आता हिंदू म्हणून उभा राहीन म्हटल्यानंतर ही सगळी कर्मकांड करण्याची गरजच आहे का? हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे ही याची व्याख्या, हे नुसतं साहित्य प्रकाशन केलं. थोरात साहेब आपण म्हणाला फार महत्त्वाची सूचना केली, कारण ही माझ्या मनात होती, पण मी माझ्या आजोबांचं गुणगान मीच कसं काय गाऊ शकतो. पण ह्या पुस्तकांचं वितरण हा एक भाग झाला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याचं भाषांतर हे फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. साहजिकच आहे, एक तर त्यांची मराठी आणि त्या मराठीचा अर्थ समजून घेऊन ते इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये मांडणं हे खूप मोठं काम आहे. पण काम करायचं ते मोठंच केलं पाहिजे. आपण जे नेहमी सांगतो की आपल्या महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. त्याला थोर परंपराही लाभलेलीच आहे. समाजसुधारकांची आहे, क्रांतिकारकांची आहे, विचारवंतांची आहे, सगळ्याच बाबतीमध्ये म्हणा, लढवयांची आहे, शूरांची आहे, मर्दांची आहे, सगळीच आहे. पण हे आपण आपल्यापुरतंच ठेवायचं का? एक मोठं काम सचिन तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने केले की पहिल्याचं एकत्रीकरण केलं. आणि ते एकत्रीकरण केल्यानंतर आता ते आणखीन दिलं पाहिजे, सगळ्यांना दिलं पाहिजे. शाळेमध्ये तर द्याच, पण भाषांतर करून इतर राज्यांमध्ये सुद्धा गेलं पाहिजे की महाराष्ट्राचे नेमके विचार काय आहेत. कारण काल मी भाषणामध्ये एक शब्द वापरला, किती जणांना रुचेल, नव हिंदू. हा जो एक काय प्रकार येतोय तो खरा हिंदुत्वाला घातक आहे. कारण मी म्हणेन तेच, तसं नाही आहे. तू म्हणशील तेच जर बरोबर असेल तर ठीक आहे, पण पहिलं तुला ते कळलं आहे का? नाहीतर प्रत्येक वेळेला असंच होतं की ती एक कथा आहे ना, हत्ती आणि 7 आंधळे. 7 आंधळे, ते प्रत्येकाला हत्तीचा कोणता अवयव लागला त्याला वाटतं हत्ती तसाच आहे, पण तसं नाही आहे. हत्ती हा हत्ती आहे, तुला दुर्दैवाने तुला तसा तो वाटतो, हे तुझं दुर्दैव आहे, हत्तीचं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक भावना ज्या माझ्या दाटून आल्या त्या एवढ्यासाठी की शिवसेना प्रमुखांनी प्रबोधनकारांच्या हयातीमध्ये म्हणजे 72 साली मला वाटतं माझी जीवनगाथा त्याचं प्रकाशन केलं. ते खूप मोठं त्यांना ते नेहमी सांगायचे की ते मी दादांच्या म्हणजे ते त्यांना दादा म्हणायचे, दादांच्या हयातीत ते करू शकलो. तसंच मला जर का विचाराल तर आजचा क्षण हा माझ्यासाठी भाग्याचा आहे की 100 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्याचं प्रकाशन हे माझ्या हस्ते होतं आहे. आणि हे भाग्य तुम्ही सगळ्यांनी मला मिळवून दिलेलं आहे, हे भाग्य मला तुम्ही सगळ्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि हीच भावना बाळासाहेबांचं फटकार हे पुस्तक जेव्हा प्रकाशन केलं त्यावेळेला माझ्या मनात होती. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम कुठलं असेल
हां ठीक आहे, बाकीच्या गोष्टी चालू राहतात, पण त्यांच्या व्यंगचित्राचं संकलन करून फटकार हे पुस्तक जे काय मी त्यांच्या हस्ते प्रकाशन केलं ते माझ्यासाठी खूप एक मनाला समाधान देणारं, आयुष्य सार्थकी लागलं असं वाटणारा तो क्षण होता. आणि तो काळ असा होता की झपाट्याने बाळासाहेबांची तब्येत थोडी 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 बिघडत चालली होती. दसरा मेळावा समोर होता आणि तत्पूर्वी ते प्रकाशन करणं गरजेचं होतं. आणि अक्षरशः मोरेसाहेब त्यांच्या खोलीमध्ये मी ते आणि एखाद दुसरा म्हणून असं हे करून त्यांच्या पलंगावरतीच त्यांनी ते प्रकाशन केलं आणि तो माझा एक आयुष्यातला मोठा क्षण होता. एक ते त्यांना मी समाधान ते देऊ शकलो. तर ह्या काही ज्या गोष्टी असतात त्या मी म्हणेन एक मोठं समाधान देणारे असतात आणि तसंच एक मोठं समाधान आपण सगळ्यांनी मला दिलंत. आता यापुढे एक प्रबोधनकरांचे किती विचार माझ्यात भिनलेत ते माझ्या वागणुकीतून तुम्हाला दिसत असतील. ते भिनलेत की नाही भिनलेत, मग तुम्ही मला केवळ नातू म्हणून प्रकाशनाला बोलवलं, मुख्यमंत्री म्हणून बोलवलं की त्यांचा वारसदार म्हणून बोलवलं, हा प्रश्न त्याचं उत्तर हे तुमच्याकडे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे, ते मी नाही देऊ शकत. पण माझ्यासाठी खरंच हा एक मोठा क्षण आहे आणि पुन्हा एकदा हे भाग्य मला लाभवून दिलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. प्रबोधनकारांच्या शेवटच्या भाषणाची प्रत ही त्या प्रबोधन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि ती वाचताना एक लक्षात आलं की अतिशय हृद्य असा ते भाषण आहे आणि त्यात त्यांनी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेच्या माध्यमातून जे पक्षकार्य सुरू केलं आणि समाजासाठी जे कार्य सुरू केलं त्यासाठी अत्यंत आनंदाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तशाच भावना आज माननीय मुख्यमंत्री म्हणून सर आपल्या हस्ते या त्रिखंडात्मक ग्रंथाचं प्रकाशन होत असताना त्यांनी नक्कीच व्यक्त केल्या असत्या. आज खरं तर वारसा गौरवाचा दिवस आहे असं म्हटलं तर हरकत नाही, कारण आत्ताच आपण प्रबोधनकारांच्या या त्रिखंडात्मक ग्रंथाचं प्रकाशन केलं आहे आणि आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचं लोकार्पण आपण करणार आहोत. जनसागराच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांचं एक भव्य असं स्मारक अथांग सागराच्या साक्षीनं दादर इथे उभं राहणार आहे आणि या स्मारकाविषयीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आता होणार आहे. मी या संकेतस्थळाची निर्मिती करणारे ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना या संकेतस्थळाविषयी माहिती देण्याची विनंती करते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रिमोटच्या आधारे याचं उद्घाटन करावं अशी त्यांना विनंती करते. मला वाटतं आधी उद्घाटन केल्यानंतर बोलणं संयुक्तिक ठरेल. नमस्कार. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे आत्ता निर्माणाधीन आहे, त्याचं बांधकाम चालू आहे आणि पुढील वर्षी ते पूर्ण होणार आहे. परंतु ते जे कार्य चालू आहे त्या कार्याविषयी सगळ्यांना माहिती व्हावी, विशेषतः त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव आहे त्याविषयी माहिती व्हावी यासाठी एक संकेतस्थळ सुरू झालेलं आहे. आज त्याचं आत्ता लोकार्पण झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक.in या नावाने हे संकेतस्थळ आपल्यासाठी आता लोकार्पण झालेलं आहे. याच्यामध्ये बाळासाहेबांच्या विविध पैलूंविषयी माहिती आहे. मग त्याच्यामध्ये बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून, परखड संपादक म्हणून, शिवसेना प्रमुख म्हणून असताना बेधडक वक्ते म्हणून, आक्रमक आंदोलक म्हणून, जनसामान्यांचे नेते, हिंदुहृदय सम्राट, त्यांचे विचार, त्यांचं तत्त्वज्ञान, आंदोलनं, जनजागरण या सर्वांविषयी माहिती या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेच. त्याच्यासोबतच आत्ता या निमित्ताने बाळासाहेबांची जी माहिती उपलब्ध आहे, मग ती छायाचित्रांच्या स्वरूपात असेल, पत्रव्यवहाराच्या स्वरूपात असेल, लेख, अग्रलेख, कात्रणं, त्यांची ध्वनिमुद्रित भाषणं, व्हिडिओज, असा त्यांच्याबद्दलच्या माहितीचा खूप मोठा खजिना संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तर या संकेतस्थळावरनं असं आवाहनही करण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे असा खजिना आहे त्यांनी कृपा करून तो सर्व समृद्ध खजिना या स्मारकाला द्यावा
जेणेकरून ज्यांचं निस्सीम प्रेम बाळासाहेबांवरती आहे त्या सगळ्यांचा हातभार या आपल्या संकेतस्थळाला लाभेल आणि स्मारकाच्या निर्मितीच्या वेळेलासुद्धा अत्यंत संपन्न, माहितीने संपन्न, परिपूर्ण असं स्मारक निर्माण होईल. तर ते जे अपील आहे, ते जे आवाहन आहे, ते आवाहनसुद्धा या संकेतस्थळावरनं आपण सर्व लोकांना करत आहोत. तर माझी खात्री आहे की सर्व बाळासाहेब प्रेमी हे सर्व या स्मारकाच्या वेबसाईटला आत्ता भेट देतील, संकेतस्थळाला भेट देतील आणि माहिती तर घेतीलच आणि यानं त्या स्वरूपात याच्यामध्ये आपलं योगदान देतील. धन्यवाद. नमस्कार. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी वैचारिक आणि कृतिशील नेतृत्व दिलं अशा प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांचं संकलन साहित्य संस्कृती मंडळाने केलं आणि याचा सुखद योगायोग म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्या पुनर्प्रकाशित खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. मी त्यांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो. या एकंदर प्रकल्पाला आणि कार्यक्रमाला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन करणारे आमच्या भाषा विभागाचे मंत्री श्री सुभाष देसाई यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहून अत्यंत मनापासून विचार मांडणारे राज्याचे महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात, आमच्या विभागाचे राज्यमंत्री श्री विश्वजित कदम, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार मंगलप्रसाद लोढा, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद मोरे, विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष श्री राजा दीक्षित, या सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि विशेष आभार संपादक मंडळाचे श्री सचिन परब, ज्ञानेश महाराव, प्राध्यापक शिंदे, कर्णिक, चौधरी या सर्वांचे देखील या त्यांच्या उपक्रमाबद्दल मी मनापासून आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास परिषद, त्याचप्रमाणे ग्रंथालय संचालनालय आणि मराठी भाषा विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी जो सहभाग घेतला आणि नेटकं आयोजन केलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई साहेब, त्याचबरोबर माननीय मुंबई शहराच्या आपल्या प्रथम नागरिक किशोरीताई पेडणेकर, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, खासदार अरविंद सामंत, आमदार मंगलप्रभात लोढा साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि आपल्या कार्यक्रमात आपण या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करणार आहोत. आपल्या कार्यक्रमात थोडक्यात आपण रूपरेषा अशी आहे की आज आपण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन नियतकालिकातील
त्यांच्या योगदानाविषयीचे त्रिखंडात्मक ग्रंथ प्रकाशित आपण करणार आहोत. त्याचा हा कार्यक्रम आहे. प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले एक अत्यंत पुरोगामी विचारांचे आत्मभान देणारे बोलते, लिहिते आणि करते सुधारक. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची ध्वजा खांद्यावर घेऊन त्यांनी समतेचं आणि न्यायाचं राज्य स्थापन करण्याचा हयातभर पुरस्कार केला. नव्हे त्यासाठी आपल्या आयुष्यातील कण आणि कण वेचला. लेखणीला आणि वर्तमानपत्राला एक प्रचंड शक्ती मानणाऱ्या प्रबोधनकारांनी समाजातील ढोंगी, पाखंडी लोकांवर तसंच कुप्रथांवर आपल्या कडक आणि भडक लेखणीनं सातत्यानं आसूड ओढले. त्यासाठी 100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबर 1921ला त्यांनी प्रबोधन हे पाक्षिक सुरू केलं. अनेक हाल अपेष्टा, कष्ट, विरोध, टीका सहन करत हे पाक्षिक, मासिक आणि नियतकालिक अशा स्वरूपात 5.5 वर्ष चालवून समाज सुधारणेचे आपले विचार सातत्याने त्यातून समाजापर्यंत पोचवले. ते इतके की प्रबोधन या नियतकालिकाचे कर्ते म्हणून प्रबोधनकार या नावानं ते आज ओळखले जातात. निर्भीड पत्रकार, घणाघाती वक्ते, चित्रकार, नाटककार, संशोधक, संगीतज्ञ, अभिनेते, समाजसुधारक ते आयुष्याच्या संध्यासमयी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अध्वर्यू अशा अनेक भूमिकांमधून त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्रानं अनुभवलं आहे. पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या आणि आपल्या तळपत्या लेखणीनं समाजाला दिशा देण्याचं मोलाचं काम करणाऱ्या प्रबोधनकारांच्या विचारधनाचा संग्रह त्रिखंडात्मक स्वरूपात प्रकाशित करण्याचं काम राज्याच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे. आज या त्रिखंडात्मक संग्रहाचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आता आपण करणार आहोत. राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत करण्याची विनंती मी मराठी भाषा विभागाचे मंत्री माननीय सुभाष देसाई साहेब यांना करते. ग्रंथ भेट देऊन हे स्वागत आपण करणार आहोत. त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात यांचं स्वागत देसाई साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय डॉक्टर विश्वजित कदम राज्यमंत्री कृषी सहकार आणि सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा आणि मराठी भाषा यांचं स्वागत मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे यांनी करावं अशी मी विनंती करते. महापौर माननीय श्रीमती किशोरी पेडणेकर यांचं स्वागत गवादे साहेबांनी करावं अशी मी विनंती करते. माननीय खासदार श्रीयुत अरविंद सामंत यांचं स्वागत गवादे साहेब करतील. माननीय श्रीयुत मंगलप्रभात लोढा आमदार साहेब यांचं स्वागत गवादे साहेब करतील. डॉक्टर सदानंद मोरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचं स्वागत गवादे साहेबांनी करावं अशी मी विनंती करते. विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष श्रीधर तथा राजा दीक्षित यांचं स्वागत गवादे साहेब करतील. सर्व मान्यवरांचे आभार. प्रबोधनकारांच्या या त्रिखंडात्मक लेखांचं संपादन करण्याचं अतिशय जिकिरीचं आणि कष्टप्रद काम ज्या संपादक मंडळानं केलं आहे त्या संपादक मंडळाचा सत्कार आता आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सर्वप्रथम करणार आहोत. मी आमंत्रित करते या त्रिखंडात्मक ग्रंथाचे संपादक पत्रकार सचिन परब यांना. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्ही माध्यमांमधून अनेक वर्ष आपण त्यांना ओळखतो आणि राजकीय बातमीदारीच्या क्षेत्रात राहूनही
संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. रिंगण हे आषाढी एकादशीला मासिक ते प्रकाशित करत असतात. त्यानंतर मी निमंत्रित करते ज्येष्ठ संपादक, चित्रलेखा या मासिकाच्या रूपाने ज्यांची ओळख आहे असे ज्ञानेश महाराव. ज्ञानेश महाराव हे प्रबोधनकार, साप्ताहिक चित्रलेखा या साप्ताहिकाचे संपादक म्हणून आपण महाराव साहेबांना ओळखतो आणि प्रबोधनकारांचे अभ्यासक म्हणूनही ते परिचित आहेत. ज्येष्ठ संपादक सुनील कर्णिक यांना मी आता निमंत्रित करते. कोल्हापूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख रणधीर शिंदे यांना मी निमंत्रित करते. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनाही मी निमंत्रित करते. सर्व मान्यवरांचे आभार. आपल्या जवळपास 90 वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात केशव सीताराम ठाकरे यांनी फक्त 5.5 वर्षच हे प्रबोधन नियतकालिक चालवलं आणि तीच त्यांची आयुष्यभराची जणू ओळख बनली. त्यांच्या प्रबोधनने महाराष्ट्राच्या विचारांना एक नवी दिशा दिली आणि म्हणून महाराष्ट्रातली पत्रकारिताच नाही तर समाज सुधारणेचा इतिहासही प्रबोधनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या 16 ऑक्टोबरला 1921 या वर्षी त्यांनी प्रबोधनचा पहिला अंक मुंबईहून प्रकाशित केला होता आणि त्यानंतर मुंबईहून पुणे, पुण्याहून सातारा, साताऱ्याहून परत पुणे आणि मग मुंबई असा प्रवास करत त्यांनी हे 5.5 वर्ष अतिशय कष्टाने नियतकालिक चालवलं. त्यातील विचारधन हे या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या रूपाने उपलब्ध होतं आहे आणि या ग्रंथाचे संपादक सचिन परब यांनी याविषयी थोडक्यात माहिती सांगावी अशी मी त्यांना विनंती करते. गेली 6-7 महिने ज्या प्रकल्पाच्या सातत्याने मागे आहे त्यात आहे अशा एका कामाच्या पूर्णत्वाचं त्याचं अंतिम स्वरूप आज प्रकाशित होत असताना एक धन्यता आणि अत्यंत आभाराचे धन्यवादाची भावना आत्ता या क्षणाला माझ्या मनात आहे. गेल्या 6 महिन्यात प्रबोधनकारांनी मला समृद्ध केलं आहे, त्यासाठी मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. प्रबोधनकारांचे विचार आजपासून बरोबर 100 वर्षांपूर्वी 16 ऑक्टोबर 1921ला प्रबोधनचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि मार्च 1930ला प्रबोधनचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. अंतर साधारणतः 9 वर्षांचं आहे, पण प्रत्यक्षात प्रकाशन वर्ष मात्र 5.5 वर्षांचंच आहे. 95 अंक प्रकाशित झाले प्रबोधनचे, त्यापैकी 91 अंक आज अभ्यासकांना उपलब्ध आहेत. अनंत गुरव आत्ताच इथे आलेले आहेत, त्यांनी याच्यातले खूप अंक शोधण्याचं खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. या सगळ्या अंकांमधून आज प्रबोधनकारांचं जे विचारधन आहे ते या ग्रंथांमध्ये एकत्र केलेलं आहे. म्हणजे प्रबोधनकारांशिवाय इतरही अनेक लोक प्रबोधनमध्ये लिहित होते, त्यात फार मोठी मोठी माणसं होती, पण त्यातलं प्रबोधनकारांचं लिखाण, प्रबोधनकारांचे 248 लेख या 3 खंडाच्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहेत. जवळपास 1534 पानांचा अत्यंत महत्त्वाचा असा संदर्भ मूल्य असलेला ऐवज आज अभ्यासकांसाठी यातून उभा राहिलेला आहे. या ग्रंथातून आपल्याला 100 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र कळतो, ते फार महत्त्वाचं आहे.
अनेकांना असंही वाटत असेल की 100 वर्षांपूर्वीचं काहीतरी आज छापण्यात काय अर्थ आहे. अनेकांना असं वाटतं, अनेक जण असं बोलूनही दाखवतात. अगदी प्रबोधनकारांच्या विषयी फार प्रेमाने बोलणारी माणसं देखील त्याविषयी वारंवार सांगतात की आज हे काय रिलेव्हंट आहे. पण हे आज अत्यंत महत्त्वाचं आहे. हे 3 खंड बघितल्याच्या नंतर आपल्याला निश्चितपणे कळेल, याच्याबद्दल मला खात्री आहे. आजपासून बरोबर 100 वर्षांपूर्वीचा काळ कशा पद्धतीने होता. एक पत्रकार म्हणून जेव्हा मी आजूबाजूला सामाजिक आणि राजकीय गुंते बघतो, त्या गुंत्यांच्या पहिल्या गाठी जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या गाठी बांधल्या जात असतानाची सगळीच्या सगळा पंचनामा प्रबोधनकारांनी त्या 100 वर्षांपूर्वी करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आज जो गुंता झालेला आहे तो सोडवायचा असेल तर ती पहिली गाठ ज्यांनी बांधली ते जे कोणी गुन्हेगार होते, त्या गुन्हेगारांचा पंचनामा आपल्याला याच्यातून पाहायला मिळतो. त्याच्यामुळे त्या गाठी जर आज सोडवायच्या असतील तर प्रबोधनकारांशिवाय पर्याय नाही. प्रबोधनकारांइतकंच महत्त्वाचं लेखन त्या काळात निश्चितपणे झालेलं आहे. पण प्रबोधनकारांसारखा महाराष्ट्रभर फिरलेला आणि महाराष्ट्राचा अनुभव असलेला एक अत्यंत त्याग, निष्ठा याचं टोक असलेला एक संपादक ज्यावेळी लिहितो तेव्हा ते फार महत्त्वाचं ठरतं आणि ते आज सगळ्यात रिलेव्हंट ठरतं. कारण त्याच्यामागची निष्ठा फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. 1924 सालची एक घटना आहे. प्रबोधनकार तेव्हा साताऱ्यामध्ये अंक काढतायत. साताऱ्यामध्ये अंक काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे तिथे जे धनजी शेठ कुपर यांच्या सहकार्याने प्रबोधनचे अंक निघत होते. त्या धनजी शेठ कुपरांनी दगा दिलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी दुसरीकडे एखादा छापखाना सुरू करावा लागेल असं प्रबोधनकारांना दिसतंय. आणि मग त्याच्यासाठी प्रबोधनकार पुण्याला छापखाना घेण्याची काहीतरी प्रयत्न करतात. आणि मग तो पुण्यातला ज्याचं छापखाना आहे त्याचा मालक साताऱ्याला आलेला आहे, म्हणजे येणार आहे, साताऱ्याला आलेला आहे. आणि त्याचं वर्णन गोडबोल्या भट असं प्रबोधनकार करतात. तो छापखाना चा मालक साताऱ्याला आलेला आहे. आणि त्याच दिवशी बरोबर प्रबोधनकारांची एक मुलगी ही डायरियाने जाते. अत्यंत दुःखद आणि अत्यंत पोटचा गोळा त्याचं निधन झालेलं आहे. अशी परिस्थिती असताना देखील हृदयावर दगड ठेवून प्रबोधनकार अंत्यसंस्कार करत असताना त्या छापखान्याच्या मालकाशी बोलतायत, डील करतायत की कशा पद्धतीने आपल्याला तो छापखाना घ्यायचा आहे. आणि त्याच्यावर प्रबोधनकारांच्या पत्नीने म्हटलं आहे की प्रबोधनच्या समोर पोटच्या मुलाची देखील मुलीचं देखील यांना काही वाटत नाही. एका मातोश्रीची, एका आईची ही भावना आपण समजू शकतो. पण तेच वाक्य हे प्रबोधनकारांना केलेलं एक मोठं अभिवादन आहे. प्रबोधनकारांच्या संपादकत्वाची जी निष्ठा आहे त्याला केलेलं एक अभिवादन आहे असं मला वाटतं. आज त्याच्यातून मांडलेले जे विचार आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. आज या कार्यक्रमाला खूप मोठी मंडळी आलेली आहेत. उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचं प्रकाशन होणं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. कारण प्रबोधनचा जो ठेवा माझ्या हातात पहिल्यांदा आला तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आला. मी प्रबोधनकारांचं आत्मचरित्र वाचून वेडा झालो होतो आणि प्रबोधनकारांची वेबसाईट सुरू करायचं असं 10 वर्षापूर्वी ठरवलं होतं. तेव्हा उद्धवजी मला बाळासाहेबांकडे घेऊन गेले. बाळासाहेबांनी बराच वेळ माझी कसून चौकशी केली, इकडे तिकडे बराच वेळ बोलत राहिले. आणि मग त्यांनी त्यांच्या PA म्हात्रेला सांगितलं की याला सगळं काढून दे. आणि मग त्याच्यामध्ये प्रबोधनचे पहिल्या 2 वर्षांचे पूर्णच्या पूर्ण खंड बाळासाहेबांनी दिले. आणि मग त्याच्यानंतर आत्तापर्यंत हे 5.5 वर्षांचे खंड आज उपलब्ध झालेले आहेत. आणि एक बाळासाहेबांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण करतो आहे अशी एक नम्र भावना माझ्या मनात आहे. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा आज कार्यक्रमाला येणार होते. आणि बाळासाहेब थोरात या तिन्ही जणांच्या एकत्रित उपस्थितीत आज प्रबोधन
मधील प्रबोधनकारचं प्रकाशन होतं आहे याचा अधिक आनंद आहे. कारण प्रबोधनकार असू देत, शारदाबाई गोविंदराव पवार असू देत किंवा भाऊसाहेब थोरात असू देत, यांची राजकीय दिशा कदाचित वेगवेगळी असू शकते किंवा वेगवेगळी होतीच, पण त्यांचा जो मूळ वैचारिक सामाजिक विचार आहे तो मात्र एकच होता. त्यांचं जे वैचारिक DNA आहे ते एकच होतं आणि ते नेमकं काय होतं ते या 3 खंडांमधून वाचता येईल असं मला वाटतं. आणि म्हणून देखील आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने, आजच्या काळाच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जसे मला इथे असलेल्या सगळ्यांचेच आभार मानायचे आहेत. साहित्य संस्कृती मंडळ, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, सर्व सचिव मीनाक्षी पाटील आणि इतर सगळेजण ज्यांनी मला प्रबोधनचे अंक मिळवून दिले, आज या प्रोजेक्टपर्यंत पूर्णत्वापर्यंत मला पोचवलं, त्या सगळ्यांचे मी या प्रसंगी आभार मानू इच्छितो. आणि सगळ्यात जास्त आभार मला इथे मानायचे आहेत ते सुभाष देसाई, मराठी भाषा विभागाचे मंत्री यांचे. अशा पद्धतीने ग्रंथ निघावा, प्रबोधनकारांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित व्हावं, ही संकल्पना मुळात देसाई साहेबांची आहे. ती मी पूर्ण करू शकलो याचं मला फार आनंद होतो. हा खूप कमी ऐवज आहे, याच्यापेक्षाही कितीतरी मोठा ऐवज प्रबोधनकारांनी लिहिलेलं विचारधन आज विखुरलेलं पडलेलं आहे. तेही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रबोधनकार आयुष्यभर लिहित आहेत, जवळपास 88 वर्षांचं आयुष्य आहे, आणि ते सगळं विचारधन एकत्रित केलं जावं आणि ते लोकांसमोर, आजच्या काळासमोर पुन्हा एकदा यावं असं मला एक वाटतं. एक शेवटची विनंती करून मी थांबू इच्छितो. प्रबोधनकारांची ही प्रबोधनची शताब्दीचं वर्ष आहे. प्रबोधनकारांची 5 पुस्तकं साहित्य संस्कृती मंडळांनी यापूर्वी छापलेली आहेत. आजची ही 3 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. एकूण 8 पुस्तकं आहेत. ही 8च्या 8 पुस्तकं जर अत्यंत कमी दरामध्ये, म्हणजे किमान 100 रुपयामध्ये जर आज सबसिडी देऊन उपलब्ध करू शकलो आपण, त्याची आवृत्ती लोकांसमोर आणू शकलो, तर प्रबोधनकारांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचतील आणि आजच्या काळासाठी ते फार महत्त्वाचे आहेत. एक शेवटचाच फक्त उल्लेख करायलाच हवा, तो म्हणजे खासदार राहुल शेवाळे यांचा. राहुल शेवाळे माझे मित्र आहेत, आज आवर्जून इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. मी प्रबोधनकार.comचं जे काही काम करू शकलो ते केवळ राहुल शेवाळे यांच्यामुळे करू शकलो. हा सगळा ग्रंथाचा जो 3 खंडांचा पसार आहे तो मी राहुल शेवाळे यांच्या मैत्रीला अर्पण केलेला आहे. तर मी थांबतो आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सचिनजी. महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो आणि आपण नेहमीच गुणांची पूजा केली आहे आणि म्हणूनच 700 वर्षांपूर्वीचं संत साहित्य आज जितक्या आवडीने आपण वाचतो तितक्याच आवडीने 100 वर्षापूर्वीचे प्रबोधनचे लेखसुद्धा आपण वाचणार आहोत. या संपादन मंडळातील सचिन परब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर मी डॉक्टर सदानंद मोरे यांनासुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. ते साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेतच, परंतु संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून आणि तत्त्वज्ञानाचे आणि मराठीचे मोठे अभ्यासक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. मोरे साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि बंधुभगिनी, करोनाच्या महासंकटामुळे आपण महाराष्ट्र राज्याचा हीरक महोत्सव जितक्या प्रमाणात साजरा करायला पाहिजे होता तसा करू शकलो नव्हतो. तो पुढे पुढे गेला. परंतु योगायोगाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आता आपण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत त्याच वेळेला पहिल्यांदा आपण प्रबोधनकारांच्या प्रबोधनची शताब्दी साजरी करत आहोत. याबद्दल मी पहिल्यांदा हे जे काम आहे या 3 खंडांचं संपादन करण्याचं, ते संपादन समिती आणि अर्थात मुख्यत्वे आमचे मित्र सचिन परब यांच्याकडे सोपवलं. आणि पहिल्यांदा हे काम आदरणीय सुभाषराव देसाई यांनी साहित्य संस्कृती मंडळाकडे सोपवलं. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
कारण मंडळाच्याकडनं हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यामुळं झालेलं आहे. मला सांगायला निश्चितपणे समाधान वाटेल की मंडळाचं काम अतिशय मधल्या काळातला हा सोडूनसुद्धा सेटबॅक सोडूनसुद्धा चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि या मंडळाचाही हीरक महोत्सव आहे. आणि त्यानिमित्त आम्ही प्रत्येक आठवड्याला मंडळाच्या फेसबुक पेजवरती मराठी भाषा, मराठी संस्कृती, अन्य सगळ्या गोष्टी, मंडळाची प्रकाशनं याबद्दल चांगल्या पद्धतीचं निवेदन करण्याचा उपक्रम सुरू करत आहोत आणि तो वर्षभर या निमित्ताने चालू राहील. प्रबोधनकारांच्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं, अगदी थोडक्यामध्ये, तर त्या काळात जे बिनीचे ब्राह्मणेतर पत्रकार होते त्याच्यामधले हे बिनीतले बिनी असं म्हणावं लागेल. तर त्यामध्ये वारा कोठारी प्रभातकार यांच्यासारखे मोठे संपादक त्यावेळेला होते, मुकुंदराव पाटील त्यावेळेला होते आणि आणखीन सांगायचं म्हणजे श्रीपतराव शिंदे होते, जवळकर होते आणि त्यामध्ये तळपत्या एखाद्या सूर्याप्रमाणे प्रबोधनकार महाराष्ट्राच्या क्षितिजावरती प्रबोधनाचा प्रकाश पाडत होते आणि ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. अगदी एकाच वाक्यात मला जर सांगायला कुणी सांगितलं की नेमकेपणाने सांगा की या सगळ्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रबोधनकारांचं नेमकं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तर मी असं म्हणेल ब्राह्मणेतर चळवळीला बुद्धिप्रामाण्यवादाचं अधिष्ठान देण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं आहे. आणि ते नेमकं कसं केलेलं आहे हे सचिन परबांनी त्यांच्या प्रस्तावनेत पण दिलेलं आहे आणि आपण जर ते लेख पाहिले संबंधित तर तुम्हाला त्यातून स्पष्ट दिसेल की हे नेमकं काय करू इच्छित होते. म्हणजे केवळ एका शोषक वर्गावरती टीका करायला तर पाहिजेच होती, ती त्यांनी केली, पुष्कळ केली, परंतु ती टीका करताना आपला सकारात्मक नेमका भाग काय आहे, ती भूमिका काय आहे ते देखील तितक्याच प्रकर्षानं पुढे यायला पाहिजे होतं. त्यामुळे मी असं म्हणेन की एकीकडे आपल्याकडं मुंबईमध्येच कृष्णाजी अर्जुन केळुसकर होते की जे अशा प्रकारचं काही एक सांगत होते, पण त्यांच्या सांगण्याला अशी व्यापक लोकाभिमुख भूमिका नव्हती. प्रबोधनकार्य संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर फिरून आणि एका मोठ्या महत्त्वाच्या पत्रातून महाराष्ट्राला हा संदेश देत होती. त्यामुळं त्यांचं काम आणि ते नेमकं अशा एका टप्प्यावरती, लक्षात घ्या 1920 ते 1930 हे जे दशक आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं दशक आहे. का तर त्या काळात महत्त्वाचे 2 नेते कालवश झाले होते, लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराज. आणि अशा प्रकारे एक पोकळी निर्माण झाली होती, एक निर्णायकी अवस्था होती आणि अशा अवस्थेमध्ये समाजाला बोटाला धरून तरुण नेण्यासाठी काही विचारवंतांची आवश्यकता होती आणि महाराष्ट्राला नेमके तेच विचारवंत प्रबोधनकारांच्या रूपाने मिळाले असं आपण निश्चितपणे आपणापुढे सांगू शकतो. शेवटचा एक मुद्दा आहे की जरी प्रबोधनकारांची सुरुवात त्यांच्या लेखनाची, वक्तृत्वाची सुद्धा इतिहासाचार्य राजवाडे यांच्यावरील टीकेने झाली होती. कारण राजवाड्यांनी त्या संशोधनाच्या भरामध्ये काही अव्यापारशी व्यापार असली प्रकारची विधानं केली होती आणि ती त्यांना पटली नव्हती साहजिकपणे. पण राजवाडे यांचं इतिहास संशोधक म्हणून काय कार्य आहे याची प्रबोधनकारांच्या इतकी जाणीव क्वचितच कोणाला असेल. प्रबोधनकारांनी राजवाडे गेल्यानंतर जो मृत्यूलेख लिहिलेला आहे त्याचा समावेश या खंडांमध्ये आहे. तो इतका महत्त्वाचा आहे की ते म्हणतात की आता इथून पुढचा राजवाडा येण्यासाठी आपल्याला शतकांची वाट पाहावी लागेल. म्हणजे याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने राजवाड्यांच्या कामाचं मूल्यमापन कुणी केलेलं नाही. मतभेद जे होते ते काही विशिष्ट कारणामुळे होते, पण ते जर एकदा दूर झालं तर कुठल्याही प्रकारे राजवाड्यांचं महत्त्व मान्य करायला कुठलीही दिक्कत प्रबोधनकारांना नव्हती. तर अशा थोर विचारवंत संपादक, लेखक, नाटककार केवढ्या तरी त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. यांचा प्रकाश खरं म्हटलं तर या प्रबोधनाचा प्रकाश परत एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लिखित किंवा मुद्रित माध्यमातून येण्याची गरज होती. ती गरज मंडळाच्या मार्फत भागली. याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि सचिन परब आणि त्यांचे संपादक मंडळाचे सगळे सहकारी यांना धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद मोरे साहेब. आपण समाजात नेहमी बघतो की पैसा, अडका, वाडे माडे यांचा वारसा हा नातेसंबंधातील पुढच्या पिढीला आपसूक मिळतो किंवा ते कोर्ट कचऱ्या करून मिळवतात. परंतु वैचारिक वारसा जो असतो, वैचारिक श्रीमंतीचा वारसा हा संपूर्ण समाजाचा असतो आणि प्रेमाच्या हक्काने समाज तो मानतो, जोपासतो. प्रबोधनकारांच्या बाबतीत मात्र त्यांच्या पुढच्या पिढ्यांनीही त्यांचा वैचारिक श्रीमंतीचा वारसा तितकाच उत्तम प्रकारे जोपासला आहे. त्यांचे सुपुत्र बाळासाहेब ठाकरे यांना आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील प्रभावशाली नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात ओळखलं जातं. प्रबोधनकारांची ठाकरी शैली बाळासाहेबांनी लेखन, भाषण, व्यंगचित्रातून सातत्यानं जागती ठेवली.
एका कर्तृत्ववान पित्याबद्दल एका तितक्याच कर्तृत्ववान मुलाला काय वाटतं ते आता आपण एका ध्वनिचित्रफितीतून बघणार आहोत. प्रबोधनकारांविषयी शिवसेना प्रमुख. दादा काय होते, कोण होते हे इतकं अगदी एखाद्या अशा सभेत सांगणं कठीण आहे, पण भयानक माणूस होता. थोडं आमच्या नारायणरावांनी सांगितलं की कडवट कुठे होते, कसे होते, पण दादांना घडवलं ते पुण्याने घडवलं. कारण त्यावेळेला मी लहान होतो आणि आमची अशी एक गल्ली होती आपले बुधवार पेठेत, तिकडे पेठात जास्त बुधवार पेठेत होतो. दादांचं ते डेक्कन स्पार्क नाटक कंपनी होती ज्यांनी खरा ब्राह्मण नाटक काढलं होतं. आणि काय कोणते दिवस आम्हाला काय माहिती होळी कुठची काय कुठची, आम्ही नेहमीच बोंब मारणारे. त्याला आमच्याकरता खास शिमगा आणि होळीची काही गरज नव्हती, आजही नाही. आणि शेणमारा काय चाललाय, दगडफेक चालली आहे काय, आणि काय काय विचारू नका. नंतर मेलेली गाढवं आणून टाकायची, प्रेत यात्रा काढायची, हे सगळे आम्ही बघतो. मला काही कळायचं नाही काय चालले ते. तरी पण हे संस्कार होत होते त्या बालवयापासून. आणि आम्ही सुद्धा असे का घडलो त्याला कारण पुण्याचा, आणि माझा जन्मही पुण्याचाच. आता म्हणजे शिवसैनिक केवढे पसरलेत महाराष्ट्रात, आणखीन अगदी जम्मू काश्मीरपर्यंत. दादांकडे 50 ते 100 माणसं होती, जास्त नाही. काळे ड्रेस आणि ते क्लक्स क्लान म्हणून त्या आहेत ना संघटना अमेरिकेत, तसे असे डोळे फाडलेले, नाक आपला हवा घेण्याकरता. तोंडाचा प्रश्न नव्हता कारण त्यावेळेला खाण्याचे धंदे नव्हते. दोन्ही असं बंद होतं ते बरं. आणि काय नाही, गाढो त्याला मुंडावळ्या लावलेल्या, त्याच्यावरती एक झूल आणि वरती लिहिलं होतं हुंडेबाज गजडा लग्नाला चालला, हुंडेबाज गजडा लग्नाला चालला. आणि हे गाढो घेऊन त्या मंडपापाशी जायचे जिथे लग्न हुंडा घेतला असायचा तिथे. काय तिथे सुद्धा लोक ह्या लेडीज सिटीवरनं ज्याला दादा म्हणतात मिरवणूक चालली होती आमची, ह्या लोकांची. लोक अक्षरशः सुवासिनीने आरत्या ओढल्या. हो हेच पाहिजे होतं म्हणे. फार ह्या हुंड्याने आमची वाट लावलेली. माझा वडील गरीब, पण कुठेहून आणायचे पैसे, विकत घेता पोरगी तुम्ही. आणि मग हे झालं सगळं. आणखीन मग विकत म्हणजे पोरगी आणखीन पैसे त्यांना द्यायचे, अशा तऱ्हेने अगदी. आता हे झाल्यानंतर सगळं ते तिकडे आले, मोठे न्यायमूर्ती होते. हे बघा म्हणे ओ ठाकरे, हे तुमचे धंदे इथे चालणार नाही. म्हणे का? मी म्हणे न्यायमूर्ती आहे, कोर्टात खेचे. ते बघू नंतर म्हणे तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं. हो दिलं म्हणजे हे करायला नव्हे, हे गाढो विडो काय, गाढो विडो काही नाही म्हणे. काढण्याची पत्रिका, ते पत्रिका दिली. काय लिहिले पत्रिकेत? अमुक अमुक माझं नाव लिहिले आणि खाली काय लिहिले, आपण आपल्या परिवारासहित आलेलो आहे. घेता की नाही हात? बाबा हात जोडतो, हुंडा परत करा, करतो, केला. ही बंडखोरी प्रत्येक तरुणाच्या रक्तात आली पाहिजे. बरं, अन्याय न्यायाची अशी निवड करा की अन्याय म्हटलं तर ठोक. काय आता घेतोय 1 तारखेला दसऱ्याच्या दिवशी. आता नाही बोलत तिकडे, बरं सोडणार नाही. हे वडिलांनी शिकवले, किती ताकद असतो, पण मात्र एक माणूस सुद्धा काय करू शकतो हे माझ्या वडिलांनी शिकवलं. आणि म्हणून ज्या वेळेला चवी बावडेकर आमच्याकडे आलमगीरचे, अरे दादांमुळे खूप माणसं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मला जवळनं पाहता आली, माणसं यायची. म्हणून ते उदाहरण दिलं होतं तुम्हाला मागे माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला हे श्रीकांत राहतो, राज राहतो, तीच एक स्वयंपाकघर, हॉल आणि किचन बस, आणि मागच्या बाजूला एक पडगी. त्या घरात आम्ही राहत होतो. हे अशी गर्दी व्हायची, गच्च भरून जायचं. बरं, आणि मग मला एक दिवशी मी माझा हात धरला असा, तिकडे म्हणे काय, आणि ते माझे बाहेर जे सगळे जोडे होते, चपला बूट वाकडे तिकडे फाटके तुटके नवीन करकरीत वगैरे वगैरे, ते हे बघ काय म्हणे. म्हटलं हे चपला जोडे नाही म्हणे, हे आपलं ऐश्वर्य आहे. हे ऐश्वर्य आपलं, हे कोणाला लाभत नाही, मिळत नाही. लोकांना जोडे मिळतात ते निराळे. हे आपलं ऐश्वर्य आहे, हे जप. आजही त्या मातोश्रीमध्ये तेच जपत आलेलं आहे, तेच जपत आलेलं आहे. बरं, अजूनही लोकांचं जे प्रेम आहे म्हणून मला कसली परवा नाही. काय मूर्खे येतात त्याने बाळ ठाकरेला आम्ही पहिल्यांदा अटक करू आणखीन जामू करे, तुमची हिंमत नाही. आज लोकांनी पुतळेच जाळले,
ती पाळी आणली तर तुम्हाला उभे जाळती येईल. एक बाई माझ्या पुढे आली घुमणारी. बसलास काय? म्हटलं काय म्हणलं, त्याला उभं राहतो, उभं राहायला काय? म्हटलं आपण चला पुढे चला, म्हटलं तुम्ही पुढे वा, मी उभं राहतो म्हटलं. बरं, एक राऊंड झालं तर पुन्हा ती माझ्याकडे आली आणि आलीच आली. म्हटलं काय? म्हटलं नमस्कार. म्हटलं नमस्कार, माझं काम करशील? अरे अरे म्हटलं देवी तू आणि मी साधा माणूस, तू माझं काम करणार की मी तुझं काम करणार? म्हटलं बरं काय? म्हटलं काय सांगा काय? माझ्या भाच्याला नोकरी लागशील? काय हो म्हटलं आता झाले काय थट्टा आहे का काय? इथे दादा तडकायचे, इथे दादा माझ्यातले जागे व्हायची. झालं तू तुझ्या अंगात आले काहीतरी असं आम्हाला सांगते, वाटते, भासवते. तू नोकरी कशी मागते भाच्याला? तुझ्या ताकद आहे ना अंगात, शक्ती मग दे ना त्याला, ते सांग. आग लाव अंगारा आणि जा. कोण म्हणतो त्याला तुला नोकरी देत नाही? ते अंगाऱ्याने दे की नोकरी मिळून. हे इथे आमचा मतभेद आहे. इथे असं लोकांना फसवू नका, त्यांच्या भाबडेपणाचा असा फायदा घेऊ नका. तुम्ही जागतेपणानं वागा. किती लोकांचे मी स्वतः अनुभव घेतलेले. ते आमच्याकडे कोणीतरी ते लिमई मास्तर ते ह्यांची भरायची, आपल्यामध्ये कोणी जात असतील त्यामध्ये. स्वतः फायदा म्हणून सांगतोय, बाकी काही नाही, अनुभवही सांगतोय. तिथे कोणते दुसरे यायची बुवा, ह्यांचं सगळ्याचा दरबार झाला की दुसरा बुवा यायचा. तो बुवा असाच झब्बा लिंगा धोतर असं वगैरे वगैरे सगळं घालून, आणि मग ते असे आळोखे फिळोखे वगैरे द्यायचा. मग ते ह्यांचं सुरू झालं की त्यांचं थांबायचं. आणि मग काय नाही, एवढा असा तो तुमच्या खडी साखरेचा खडा आणि तुमचा सब्जा हे असं द्यायचं. म्हटलं काढतोय कुठून हे एवढं सारखं? 10 माणसांना एवढे खडी. म्हटलं काय? म्हटलं धोत्रा तारा घेऊन का काय? आणि मग मात्र माझी त्याला ती व्यंगचित्रकाराची नजर. मी इथे बाजूला बसलो, तो बुवा माझ्या समोर बसला. त्यालाही कळत नाही आपल्या मागे कुणाला बसवावं काय वगैरे. आणि काय रे, त्याला खिशातनं तो गोटा काढताना पाहायला आला. म्हटलं खिशात लपवले त्यांनी. हे वरून बिरून काय नाही, ती हात चला की तुम्हाला आली पाहिजे. मी तुम्हाला कोणालाही, जो आमचा तायड्यांचा मूल्य आहे ना, तो म्हणता मी तुम्हाला दाखवून उभी काढण्याचं तंत्र आत्ता. अरे म्हटलं शिकव ना बरं. उद्या एखाद शिवसेना प्रमुख बाजूला झालो तर त्याला ह्या धंद्याला लागेल. जास्त येडे जमतील माझ्याकडे तुमच्यापेक्षा. बरं, हे झूट आहे सगळं. ह्या दुनियेला फसू नका. दादांचा आम्हाला धर्मावरती प्रहार करायचा आहे, पण धर्माचे अर्थ समजून घ्या. धर्माची व्याख्या सुद्धा व्यापक आहे. गाडगेबाबांच्या म्हणण्याप्रमाणे धर्म अलग आहे. तहानलेलं पाणी, भुकेलेलं अन्न, नग्न कोणी असेल त्याला वस्त्र, हा धर्म असू शकतो. आणि म्हणून देवळातला धर्म ह्याच्यावरती दादाने हिंदू धर्माचे दिव्याच्यावरती जे काही संशोधन केले वाचण्यासारखं आहे. आज आपलं सरकार आल्यामुळे आता पुस्तिका त्यांच्या नवीन स्वरूपात बाहेर पडतात. जर कधी मिळालं तर वाचा. सगळं काही वाचू नका, पण हे वाचून ज्ञानामध्ये भर घाला की कसं वागावं जगामध्ये, किती फसवले जातो, नागवले जातो, ह्याचं ज्ञान होतं. त्याच्यामुळे आम्ही कशा मोठे झालो, आम्ही होऊन नाही झालो. दादांसारखा एक मार्गदर्शक आम्हाला घरातच मिळाला म्हणून आम्हाला खूप शिकायला. आज माझी नातवंड तेच करतायत. मोठ्यांच्या वागणुकीतून आपोआपच पुढच्या पिढ्यांकडे कसे झिरपत जातात हे आपल्याला बाळासाहेबांच्या या कथनातून नक्कीच लक्षात आलं असेल. आणि आता तो क्षण आला आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत, ग्रंथ प्रदर्शनाचा क्षण. प्रबोधनाचा जन्म सर्व मानवजातीची सेवा करण्यासाठी झाला आहे. या भूमिकेतून उत्तिष्ठ जाग्रत प्राप्त व्रांनीबोधात या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या प्रबोधनमधील निवडक लेखांचा संग्रह प्रकाशित करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना करते. आज प्रबोधनकारांचे नातू मुख्यमंत्री म्हणून या ग्रंथाचं प्रकाशन करत आहेत. हा एक सुखद योगायोग आहे आणि आपल्या आजोबांचा हा लेखसंग्रह लोकार्पण करताना नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मनात सुद्धा एक धन्यतेची भावना असेल. या त्रिखंडात्मक संग्रहाचं प्रकाशन करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते. प्रबोधनमधील प्रबोधनकार या प्रकल्पाच्या 3 खंडांमध्ये प्रबोधनकारांचे 248 लेख समाविष्ट आहेत.
आणि त्यातून तब्बल 1534 पानांचा मजकूर हा उभा राहिला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ग्रंथाचं प्रकाशन झालं आहे. या ग्रंथ प्रकाशनानंतर मराठी भाषा विभागाचे मंत्री माननीय सुभाष देसाई साहेब यांना मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते. माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमच्या विभागाचे राज्यमंत्री विश्वजित कदम, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दीक्षित, त्याचप्रमाणे उपस्थित खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरीताई, आमदार लोढा, सर्वच मान्यवर, उपस्थित बंधूंनो भगिनींनो, एक अपूर्व योग आहे की प्रबोधनकारांच्या या साहित्याचं प्रकाशन त्यांचे नातू मुख्यमंत्रीपदी असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होत आहे. आणि माझ्या मराठी भाषा विभागाला ही संधी मिळाली याचं मला मोठं समाधान आहे. खरं तर 100 वर्षापूर्वीचा तो काळ असा होता की त्या काळी लोकहितवादी गोपाळहरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे असे समाजसुधारक महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि त्यांनी दुष्ट रूढींमध्ये गुरफटलेल्या समाजाला गदगदा हलवलं, फार मोठं कार्य केलं. असंच कार्य बंगालमध्ये त्या काळामध्ये नक्कीच झालं होतं. परंतु महाराष्ट्राने ही सुधारकांची मोठी मालिकाच त्या काळामध्ये निर्माण केली. परंतु त्यांची कितीशी दखल घेतली गेली. खरं तर अशाच प्रकारचं कार्य जेव्हा युरोपमध्ये झालं तेव्हा त्याचं रेनेसाँ म्हणून फार मोठा अगदी जागतिक इतिहासात कायमस्वरूपी उल्लेख झालेला आहे आणि त्याचं फार मोठं एक कौतुकी होत असतं. पण देशाने जिथे महाराष्ट्रातल्या ह्या सुधारकांची पुरेशी दखल घेतली नाही तिथे जगाला कोण जाब विचारणार. पण आपला हा जो एक वारसा आहे तो तरुण पिढीपुढे, नव्या पिढीपुढे आला पाहिजे या एका विचाराने साहित्य संस्कृती मंडळाने यासाठी एक संपादक मंडळ नेमलं आणि त्यावेळच्या प्रबोधन पाक्षिकाच्या अंकांमधले प्रबोधनकारांचे जेवढे लेख आहेत त्यांचं हे संकलन केलं. खरं तर ते 95 पैकी 91 अंक मिळाले. 4 अंकांचा अजूनही शोध चालू आहे. परंतु ह्या सर्व जाणकार मंडळींनी हे अंक ठिकठिकाणून शोधून आणले. त्याच्यामध्ये आमचे अनंत गुरव असतील, शिंदे आहेत, महावीर मुळे आहेत आणि बाकी इतरही जाणकार आहेत. आणि ह्याचं मुख्य संपादनाचं काम करायला सचिन परब यांच्याखेरीज आम्हाला आणखी कोण योग्य व्यक्ती सापडणार. सचिन परब हे प्रबोधनकार.com हे संकेतस्थळ गेली अनेक वर्ष मोठ्या निष्ठेने चालवत आहेत. आताच्या मार्मिकमध्ये सुद्धा त्यांची एक लेखमाला येत असते आणि आताही वाचताना खूप त्या लेखांमधून त्या काळाचं दर्शन होत असतं, ओझरतं दर्शन होतं, कशा प्रकारच्या घटना घडत होत्या आणि समाज त्याकडे कसं बघत होता हे प्रबोधनकारांच्या शब्दामध्ये उलगडून दाखवताना सचिन परब ही लेखमाला आत्ताच्या मार्मिकमध्ये चालवत आहेत, प्रकाशित करतायत. तेव्हा असा हा संग्रह या ठिकाणी 3 खंडांमध्ये प्रकाशित झालेला आहे. आता त्याचं स्वागत आताचे वाचक कसे करतात ते बघायला मी सुद्धा उत्सुक आहे. परंतु हे त्या काळातलं विचारधन आणि प्रबोधनकारांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ विचार देऊन थांबणारे विचारवंत नव्हते किंवा समाजसुधारक नव्हते,
त्याला कृतीची जोड ते देत होते. ती कृतीची जोड कसे द्यायचे ते स्वतः शिवसेना प्रमुखांच्या शब्दामध्ये आपण आता ऐकलं आणि पाहिलं. तेव्हा अशी कृतीची जोड असलेले, आपल्याला आपल्या विचारांवर ताबडतोब कृती करणारे, ॲक्शन घेणारे असे ते समाजसुधारक होते. ही जर परंपरा जी काही काहीशी थांबलेली आहे ती जर पुढे सुरू झाली तर मला खात्री आहे की आपल्या समाजामध्ये, आपल्या राज्यामध्ये ज्या काही अपप्रवृत्ती येत असतात वेळोवेळी त्या वेळेला, त्यांचासुद्धा मुकाबला समाज अधिक समर्थपणे करू लागेल. आणि म्हणून त्यासाठी या विचारांचं प्रसार आणि सगळ्यांपर्यंत ते पोचवणं हे गरजेचं वाटल्यामुळे या सर्व मान्यवरांनी ह्या कामाला महत्त्व दिलं आणि त्याच्यासाठी त्यांनी मदत केली. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि ह्या पुस्तकाचं स्वागत महाराष्ट्रामध्ये, या खंडांचं तिन्ही खंडांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये निश्चित होईल असा विश्वास व्यक्त करून 4 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देसाई साहेब. राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री, राज्याचे महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्यिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या माध्यमातून प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रंथांचा, लेखसंग्रहांचा जो ग्रंथ आहे ते 3 भागामधल्या तिन्ही भागांचं प्रकाशन ज्यांच्या शुभ हस्ते आज होतं आहे असे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धवजी ठाकरे, मराठी भाषा विभागाचे सन्माननीय मंत्री नामदार सुभाषजी देसाई, मराठी विभागाचे सन्माननीय राज्यमंत्री नामदार विश्वजीतजी कदम, महापौर श्रीमती किशोरताई पेडणेकर, सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत, खासदार राहुलजी शेवाळे, आमदार मंगल प्रभात लोढा, माननीय प्राध्यापक सदानंदजी मोरे, माननीय श्रीधरजी तथा राजा दीक्षितजी, संपादक सचिनजी परब, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व बंधू आणि भगिनी, आज प्रबोधनकारांच्या लेखांचं, प्रबोधनमधील लेखांचा हा संग्रह 3 भागामध्ये प्रकाशित होतो आहे, 3 खंडांमध्ये प्रकाशित होतो आहे. माझ्या मते अत्यंत एक ऐतिहासिक काम आपण या निमित्तानं करतो आहोत आणि म्हणूनच मी महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे विशेषतः सचिन परब आणि त्यांच्या सर्व टीमचे ज्यांचं सहकार्य यामध्ये लाभलं त्यांचं पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीनं पहिलं अभिनंदन करतो, त्यांचे आभार येथे मानतो. प्रबोधनकार ठाकरे हे नाव खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारामध्ये खूप प्रसिद्ध आहे. एक गौतम बुद्धांनी पहिला विद्रोह केला त्या कालखंडातल्या ज्या प्रथा, चालीरीती, रूढी ज्या समाजाला, सर्वसामान्याला त्रासदायक होते त्याविरुद्ध. त्यानंतर नाव येतं संत ज्ञानेश्वरांचं की ज्यांनी प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी, गीता ज्ञानेश्वरीच्या रूपानं आणली आणि पुन्हा एकदा त्या काळातला तो विद्रोह होता. ती शृंखला काही संपलेली नाही. त्यांचं संत तुकाराम हे जर त्यांचं लिखाण खरं पाहिलं, सांगणारे वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतात, परंतु साळुंक्यांचं विद्रोही तुकाराम जर वाचलं तर कळतं का तुकारामांना काय म्हणायचं होतं. जे संत झाले त्यांनी ते विचार मांडले, ते समतेचे विचार कायम राहिले. संतांनी कायम सांगितलं की समता वर्तावी, अहंता खंडावी. म्हणजे गर्व असेल आपल्या मनामध्ये, अहंकार असेल तर तो दूर ठेवा, समता वर्तावी. माणसानं माणसाला माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे हे सांगणारे सगळे संत. आणि ही सगळी परंपरा पुढे महात्मा फुले यांनी पुढे नेली, शाहू महाराजांनी पुढे नेली, बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली. आणि त्यामध्ये सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं नाव कायम येत राहतं ते प्रबोधनकार ठाकरे यांचं. याला कारण असं की सांगणारे सांगत असताना थोडंसं
कसं नरम पद्धतीनं सांगण्याची पद्धत होती, एकदम धक्का देण्याची पद्धत कोणाची नव्हती. त्या समाजाला त्या काळामध्ये जे ताकदवान बनलेले होते अशांनाच धक्का द्यायची ताकद सगळ्यांमध्ये असते असं मानायचं कारण नाही. ते वेगळ्या अभंगातून मांडत होते, काव्यातून मांडत होते, कुठं एखाद्या प्रवचनातून मांडत होते. परंतु प्रबोधनकार ठाकरेजींचं महत्त्वाचं हे की त्यांनी त्यामध्ये कडवटपणासुद्धा दिसतो. जर बदलायचंच असेल समाज तर फार साध्या पद्धतीनं सांगून चालणार नाही, त्याला ठोसपणे मांडलं पाहिजे असं म्हणणारे प्रबोधनकार होते. त्यामुळं कदाचित असं आहे की प्रबोधनकारांचं जे काही लिखाण आहे किंवा विचार आहे हे किती पुरोगामी आम्ही म्हणत असताना सुद्धा आम्हाला सांगत असताना काळजी वाटत असते का ते सांगायचं का नाही, हे काय परिणाम होईल आमच्या मतावर. कारण आम्ही तर सगळे मताचा विचार करतो. जर मतवजा करून टाकले तर बरेचसे विषय संपतील बरं, खरं सांगतो. म्हणजे जाती धर्माचे बरेचसे विषय सहज संपतील. पण आता लोकशाही आपल्याला पाहिजे, लोकशाही पाहिजे म्हणजे मतं पाहिजे, मतं पाहिजे म्हणजे हे सगळं सुरू झालं. म्हणजे लोकशाही ज्या दिशेनं न्यायला पाहिजे होती त्या दिशेऐवजी दुर्दैवानं काहीतरी वेगळं चाललेलं आपल्या कधी कधी वाटतं. आणि शेवटी तो जर बदल आपल्याला पुन्हा करायचा असेल तर पुन्हा ज्यांनी समाजामध्ये बदल करणारे असे पुरोगामी विचार मांडले त्यांची आज पुन्हा आठवण करणं, ते विचार पुन्हा समाजामध्ये नेणं आणि ते मांडणं ही गरज आहे. गाडगे महाराजांचे विचार आणि प्रबोधनकार यांचे विचार फार वेगळे नाही. अरे देव कुठं शोधतात, दगडात शोधतात का देव? अरे गरीब माणसामध्ये देव पहा, त्यांच्या अडचणी सोडवा, तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ज्या काही अशा चालीरीती, रूढी किंवा अंधश्रद्धा होत्या प्रत्येकावर आघात करण्याचं काम ह्या सगळ्या विभूतींनी केलेलं आहे. आणि म्हणून आज हे तुम्ही देता हे 3 खंड मला असं वाटतं की एक अत्यंत मोठा ठेवा तुम्ही पुन्हा एकदा चांगला जतन केलेला आहे. म्हणजे आता इथं सचिनजी परब म्हटले की 100 वर्षांनी काही आवश्यकता आहे का नाही, त्यात तुलना तुम्ही 100 वर्षांचं, मला असं वाटतं 100 वर्षांनी जादा आवश्यकता आहे असं वाटायला लागले. तुम्ही फक्त आत्मपरीक्षण करून पहा का लक्षात येईल, नाही आता जादा आवश्यकता आहे, पुन्हा हे विचार मांडण्याची आवश्यकता आहे. आणि सुभाष देसाई साहेब, तुम्ही खूप चांगलं काम आपल्या विभागाच्या माध्यमातून हे केलेलं आहे. तुमचं खूप जाहीर अभिनंदन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं इथे करतोय. परंतु हे तुम्हाला सांगतो की त्याचं एकदम स्वागत होईल. आज स्वागत कोणत्या गोष्टीचं होतं? स्वागत असं नाही, हे स्वागत बिगत फार काय कुणी तुम्हाला उचलून धरीलं नेईल नाही असं नाही. हे सगळेजण बरेच जण असे भेटतील का ती बाजूला कसे ठेवून देता येईल. याला आपल्याला हे विचार घेऊन काम करावं लागणार आहे. तुम्हाला त्याचे संमेलनं करावं लागतील, मांडावं लागेल. हे शाळेमध्ये शिकवता कसं हे शिकवायची ताकद आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. सोपं नाही हे मला कळतं ना. तो विचार जो आहे तो पण सांगण्याची आज गरज आहे. जर लोकशाही पुढं, देश पुढं न्यायचा असेल, लोकशाही पुढे न्यायची असेल, पुन्हा सगळ्यांना संघटित करायचं असेल, सगळे जाती भेद धर्म विसरून जसे 1942च्या चळवळीमध्ये सर्व देश एक झाला होता तशा पद्धतीने सगळं विसरायचं, आपल्या देशाकरता लोकशाहीकरता एकत्र यायचं असेल तर हाच विचार आहे. आणि त्यासाठी माझं मत असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करील आणि सुभाष देसाई साहेबांना मी विनंती करील की हे खंड आता तुम्ही ठेवले 100 रुपयाला घेऊन जा, कुणी 100 रुपयाला फार घेऊन जाईल असं काही समजायचं काही कारण नाही. माझं मत असं आहे की हे खंड जेवढे विद्यालय आहेत आपले विषय, त्या सगळ्या विद्यालयांना ते खंड तिथल्या ग्रंथालयाला आपण पाठवले पाहिजे की हे खंड तुमच्या ग्रंथालयात ठेवा. चला 4 मुलं वाचतील, त्यांना जरी समजले प्रबोधनकार तरी आपलं आजच्या कामाचं चीज झालं असं आपण समजायचं. खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ठाकरे परिवार त्याचं योगदान महाराष्ट्रातलं खूप मोठं आहे. विचाराचं योगदान खूप मोठं आहे. निर्णयापत्तीनं घडत पुढं चाललेत. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यामध्ये हे विचार आहेत. आम्हाला काल कळालं ज्यावेळेस त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, अरे धर्म तुमच्या घरामध्ये, बाहेर गेल्यावर तुम्ही सगळे भारतीय. आणि हेच खरं आहे ना. म्हणजे प्रत्येकानं कुणीही असतो तो कोणता विचार जो मनात ठेवला पाहिजे की मी घरात माझा धर्म, व्यक्तिगत माझा धर्म आहे, परंतु ज्यावेळेस मी बाहेर येईल त्यावेळेस धर्म जात पात काही नाही, सर्वजण एक आणि ते भारतीय.
आणि जगाच्या पातळीवर मानवता, सर्व मानव एक असं म्हणणारं तो खरा मानवता धर्म जो संतांनी सांगितला, जो प्रबोधनकारांनी सांगितला, त्या विचाराची खूप गरज आज आहेच या मताचा मी आहे. यावर आपल्याला खूप काम करावं लागेल. शालेय शिक्षण विभागाची मदत आपण यामध्ये मुद्दाम घ्यावी या मताचा मी आहे. आणि हे आपले प्रबोधनकार हे गावागावामध्ये घराघरामध्ये युवकांपर्यंत नेऊन पोहोचवायचं काम आपण जर करू शकलो तर एक ऐतिहासिक काम भारताच्या दृष्टीनं, याचे कदाचित आपल्याला जर भाषांतर करता आले तर जरूर करावं, हे सुद्धा मी आपल्याला सांगेल. साहित्य संस्कृती मंडळाला हे सांगेल की भाषांतर करा. याच्यामध्ये आणखी 3 खंड इतके मोठे कुणी वाचणार नाही. ते सोप्या याच्यामध्ये छोटे करा, ते आणखी सोप्या याच्यामध्ये करा. सहज मुलं वाचतील, सहज समजल त्यांना, अशा पद्धतीने करा. आणि जाऊ द्या संपूर्ण देशामध्ये, ते देशात नाही, जिथं जिथं अशा पद्धतीची समाज रचना आहे, ज्या देशांमध्ये जिथं जसं आहे, काही अजूनही मागास देश जगामध्ये खूप आहेत, अजून अनेक ठिकाणी घडताना दिसतं. अमेरिकेमध्ये सुद्धा काळा गोरा भेद आपण मध्यंतरी पाहिला आहे. अहो तिथे सुद्धा या विचाराची गरज आहे. जाऊ द्या, सगळ्या जगामध्ये जाऊ द्या, असं या निमित्ताने आग्रहाची विनंती मी आपल्याला येथे करतो. या कार्याबद्दल मी खूप अभिनंदन आपल्या सर्वांचं करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद थोरात साहेब. आणि आता मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला अजूनही कळत नाही की मी काय बोलावं, कारण शब्द नाहीत अशातला भाग नाही. पण खरंच माझ्या मनात खूप भावना दाटून आलेल्या आहेत. योगायोग असेल, काही असेल, मुख्यमंत्री हे नातं महत्त्वाचं आहे का नातू हे नातं महत्त्वाचं आहे. आणि माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा एक बहुमान आहे, पण नातू हे माझं भाग्य आहे. सचिन तुम्हाला, ज्ञानेश तुम्हाला, सगळ्यांना ज्यांचे ज्यांचे हातभार ह्या कामाला लाभलेत त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आणि मी बसल्या जागी सगळं ऐकत होतो. मोरे साहेब तुमचे विचार ऐकले सगळ्यांचेच. बाळासाहेबांची ती जुनी आठवण, ज्ञानेश तुमच्या कार्यक्रमातली ती पाहिली. आणि हाच मनात विचार आला की आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा हे किती मोठे होते. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो, मी काही प्रबोधनकारांच्या साहित्याचा अभ्यास वगैरे खूप केला आहे, अशातला भाग नाही. पण आजोबा म्हणून त्यांचा सहवास जो काय मला लाभला, 12-13 वर्षाचा मी होतो. आणि त्या कालावधीमध्ये लहानपण जे काही मला आठवतं, एकतर संध्याकाळी 7 दिवे लागण्याची वेळ झाली का आम्ही नातवंड सगळी त्यांच्यासमोर असली पाहिजे. ही काय एक कडक वगैरे नाही, पण शिस्त होती. म्हणजे मी काही वेळाला नाही तर मला भाग्यवान मानतो, कारण प्रबोधनकारांच्या शिस्तीचे काही प्रसंग हे बाळासाहेबांनी, माझ्या आत्यानी आणि माझ्या काकांनी मला सांगितलेले की चूक झाली तर ते काय करायचे. आणि मी भाग्यवान एवढ्यासाठी समजतो की मी त्यांचा नातू, कारण नातू म्हटल्यानंतर ते नातं वेगळं असतं. अनेकदा लोकांचा गैरसमज सुद्धा होत असेल, जो बाळासाहेबांच्या लग्नाच्या वेळेला एक समाजामध्ये समज होता. आणि ही सुद्धा आठवण मला मानी सांगितलेली आहे, बाळासाहेबांनी सांगितलेली आहे, माझ्या आजीने म्हणजे माच्या आईने सांगितलेले आहे की जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा काही लोक घरी गेले आणि माझ्या आजीला सांगितलं की तुम्हाला काही कळतं काय कोणाच्या घरामध्ये मुलगी देतात, जमदग्नीचा अवतार आहे. तर ते काय नाही, ते तिचं नशीब आणि ती काय ते बघेल, पण हे आता हे लग्न ठरलेलं आहे. म्हणजे असा जो काही समज होता जमदग्नी, तो जमदग्नीचा अवतार आमच्या सुदैवाने
नातवंडाच्या वाट्याला कधी आला नाही. मग काय आलं नेमकं? म्हणजे सहज ह्या सगळ्या मी आठवणी सांगतो. या साहित्यावरती वगैरे मी बोलण्या एवढा मोठा नाही आहे. मोरे साहेब आपला तो अधिकार आहे, सचिन तुमचा नाही तुमचा अधिकार आहे. बाळासाहेबांच्या एक 2012 साली बाळासाहेब आपल्यातनं अशी प्रत्यक्ष ह्याच्यातनं गेले, पण आम्ही तर मानतो ते आजही आपल्यात आहेत. रवी म्हात्रे, मी एकदा त्यांच्या खोलीत गेल्यानंतर रवी म्हात्रे माझी जीवनगाथा हे वाचत होता. मग हे वाचन तर खूपदा झाले. प्रकाशनच तेव्हा बाळासाहेबांचं सगळं अंक म्हणजे पुस्तक केलेलं. मी काही वेळ बसलो, गपचूप बसलो, कारण ते लक्ष देऊन ऐकत होते. मग थोड्या वेळाने मी उठलो. मला म्हणाले, काय रे तू हे वाचलेस का? मी म्हटलं मी नाही वाचलं. मग म्हटलं मी ऐकलं आहे. तू ऐकलेस? तू कधी ऐकलंस? कोणी ऐकवलं? म्हटलं आम्ही आजोबांना बाबा म्हणायचो. म्हटलं बाबांनीच सांगितलेलं आहे. म्हणजे कसं काय? तर लहान असतानाची जी मी आठवण सांगत होतो की 7 वाजल्यानंतर घरी, मग त्या सगळ्या त्यांच्या वेळेप्रमाणे एक घटनाक्रम असायचा. आणि मग 10 वाजता जेवण वगैरे आटपली की आमची एक जुन्या मातोश्रीत एक छोटा हॉल होता. मग तिकडे ते एका सोफ्यावर मांडी घालून बसायचे आणि आम्ही नातवंड समोर गाद्या घालून लोळत पडायचो. आणि ते लोळताना ते गोष्टी सांगायचे. आणि त्या गोष्टी सचिन ह्या माझ्या जीवनगाथ्यातल्या, म्हणजे आजोबा आजी कसल्या गोष्टी सांगते. एक होता राजा, एक होती राणी. तर त्यावेळेला त्यांचे राजाने, एक होता राजवाडे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. आणि त्यातून आमची जी काही जडणघडण झाली ती तुमच्या समोर आहे. एका गोष्टीचं मला थोडंसं एक योगायोग वाटला. त्या भाषणात बाळासाहेबांच्या त्यांनी उल्लेख केला की आता आहे दसरा आहे, त्यामुळे समाचार घेणार आहे. कालच दसरा झालेला आहे. मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे. आणि ते बोलताना हेही मी सांगितलेलं आहे की हे जे काही शब्दांचं धन आहे, प्रबोधन म्हटल्यानंतर ते धनच आहे, ते माझ्याही पेटाऱ्यात आहे. पण काही वेळेला काय होतं की जे बोलण्याचं धाडस, थोरात साहेब तुम्ही म्हणालात की लोकशाहीमध्ये मत हे महत्त्वाचं आहे, पण एक हिंमत पण लागते. मतासाठी मत नाही मिळालं तरी चालेल, पण हिंमत पाहिजे. आणि सचिन तुम्ही जे सांगितलं की 100 वर्षापूर्वीचं जुनं आहे, हे काय आता करायचं? काय त्याचं महत्त्व काय आहे? तसं नाही आहे. महत्त्व असेल किंवा नसेल हे बघणाऱ्यांनी कसं बघावं त्याच्यावरती आहे. 100 वर्षापूर्वीचा काळ कसा होता हे तर आपल्याला नक्की कळतं, पण त्या काळामध्ये सुद्धा ज्या काही वाईट रूढी परंपरा होत्या त्या मोडण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी काय केलं, मग आपण काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी या साहित्याचं महत्त्व आहे. आणि जसं मी म्हटलं मोरे साहेब, मी काही साहित्यिक वगैरे नाही, पण जे काय आपण संत तुकारामांच्या बाबतीत ऐकतो की त्यांच्या पोथ्या ज्या बुडवल्या होत्या त्या परत वरती तरंगाला आल्या, मला वाटतं तोच क्षण आज मी अनुभवतोय. तोच क्षण आहे. कारण आमच्यासाठी याच पोथ्या आहेत. ह्या पोथ्या वाचल्या नसल्या तरी त्या रक्तामध्ये आलेल्याच आहेत, रक्तात आलेल्या आहेत. म्हणजे अनेकदा असं म्हणतात की आता नुकताच तो पितृपक्ष होऊन गेला. पितृपक्ष हा चांगला की वाईट? चांगलं काम काही करू नये. आणि ज्ञानेश तुम्हाला माहिती आहे, तुमच्या त्याच भाषणामध्ये बाळासाहेबांनी ते एक श्राद्धाची गोष्ट सांगितलेली आहे. मला जेव्हा विचारतात की अमुक एक गोष्ट करायची आहे, करूया की नको? म्हटलं का? नाही, पितृपक्ष आहे. म्हटलं अहो माझा पक्षच पितृपक्ष आहे, वडिलांनी स्थापन केलेला आहे. वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आहे, तो पितृपक्ष नाही का? त्याच्यामुळे हे म्हटलं हे सगळे भोंदूगिरी आहे. माझे आजोबा नास्तिक होते का? अजिबात नाही. त्यांची देवीवरती प्रचंड श्रद्धा होती. पण हे जे ढोंग आहे ना, ढोंगावरती लाथ मार, ढोंगबाजी नाही पाहिजे, ढोंगावरती लाथ मार. आणि ती लाथ मारणं नुसतं बोलून लिहून सोडून नाही दिलं. मग तसं जर पाहिलं तर एक मोठा फुटबॉलपटूच म्हणायला पाहिजे. कारण जिथे जिथे ढोंग दिसत तिथे लाथच मारत आले. ते जिथे ढोंग दिसले की लाथ मार, मग काय होईल ते होईल. आणि मग त्याच्यामध्ये मला वाटतं सचिन तुम्ही सांगितलं का त्याच्या ऐकलं की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत की टीका केल्यानंतर, कोणावरती काही आसूड ओढल्यानंतर घरावरती कचरा टाक, मेलेली कुत्री टाक, हे सगळं तेव्हा ते भोगत आलेले आहेत. आणि त्यातून ते मोठे झाले. एकाकी माणूस, संघटन वगैरे काही नाही, पण तेव्हा त्यांनी जी विचाराची बीजं पेरली ती आज एवढी फोफावलेत, ते चित्र तुम्ही सगळेजण बघतात. जे मी एक म्हटलं की एक मुख्यमंत्रीपद हा एक बहुमान आहे, नक्कीच आहे.
पण माझ्या आजीची म्हणजे बाळासाहेबांच्या आईची इच्छा होती अशी त्यावेळेला, कारण तो काळ सगळा वेगळा होता, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचा काळ. आणि तेव्हा आधी तसंच आहे म्हणा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोकरीची शाश्वतीच नाही आहे. तर शाश्वत नोकरी कोणती, तर सरकारी नोकरी. आणि त्याला एक हे होता गव्हर्नमेंट सर्वंट, सुरवंट नाही सर्वंट. सुरवंट म्हणजे राजकारणी, सर्वंट म्हणजे कर्मचारी. थोरात साहेब सॉरी पण गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचा. आता मी मनात विचार करतोय की माझ्या आजीच्या आज काय भावना असतील, कारण जिची इच्छा होती की माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचे, त्यांनी काय केलं हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि नातू तर आज जो आहे तो तुमच्या समोर आहे, जो आहे तो समोर आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही घटना असतात, कोण घडवतं, कशा घडतात, ह्या काही कळत नाही. कोणी कुठे जन्म घ्यायचा, कोणाच्या खांद्यावरती कोणती जबाबदारी कधी द्यायची, हे मग तुम्ही परत ते म्हणा की अरे हा प्रबोधनकारांचं नातू आणि पुन्हा हे म्हणतोय असं नियती बेती, असं नाही. पण हे घडवणारं कोणतरी घडवत असतं, नक्की असतं, नक्कीच असतं. आणि या सगळ्या गोष्टी त्यालासुद्धा मी देसाई साहेबांनी सांगितले की आपण जे शिवसेना प्रमुखांचं स्मारक करतोय तिथेसुद्धा मला प्रबोधनकार पाहिजेत. कारण विचार अनेक जण असं सांगतात की उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं नाही. मधला तुम्ही मोठा काळ जो बाळासाहेबांचा आहे तो आहेच, तेच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. विचाराची धारा जी आहे, म्हणून मी काल म्हटलं ना की विचार एक असलं तरी धारा वेगळ्या आहेत. कोणाच्या, आमच्या आणि दुसरे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या. आमचं हिंदुत्व काय आहे ते जगजाहीर आहे. हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे, नुसतं घंटा वाजवली म्हणजे हिंदू झाला असं नाही. मला आणखीन एक गोष्ट आठवते की काही वर्षांपूर्वी एक सभा होती नगरलाच धर्मांतराची, आठवतं ना, एक ते गायकवाड म्हणून कोण होते तेव्हा त्यांचं धर्मांतर केलं गेलं होतं, दुसऱ्या धर्मात गेलं होते, ख्रिश्चन धर्मात. आणि मग त्यांनी बाळासाहेबांना येऊन सांगितलं की मला पुन्हा हिंदू धर्मात यायचं आहे, तुम्ही माझं इकडे धर्मांतर करून घ्या. त्याला इकडे कशाला, मी तिकडेच येतो ना. नाही नाही मला खूप भीती वाटते. तो लोक बघतो ना कोण, जाहीर सभा घेतली आणि मग त्या सभेमध्ये त्यांचं ते सगळं पूर्ण मंत्र बोलून धर्मांतर पुन्हा हिंदू धर्मात त्यांना घेतलं गेलं. ते सगळं झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांचं ते भाषण आहे, खरं अप्रतिम भाषण आहे धर्माबद्दल. त्याच्यात त्यांनी म्हटलं की काय केलं, धर्मांतर केलं म्हणजे काय केलं, नाही ते पाणी लावलं, अमुक लावलं, माती घेतली. ते पाणी त्यांनी जरी लावलं असलं तरी देश आमचा आहे ना, माझ्या देशातलं ते पाणी आहे. आणि ह्या सगळी कर्मकांड करत बसण्यापेक्षा नुसतं भारत माता की जय बोल की तू परत हिंदू झालास. कारण जो देश आमचा आहे त्या देशातलं पाणीसुद्धा आमचंच आहे. मग हे धर्मांतराचं जे काही थोतांड आहे त्याच्यामध्ये ही कर्मकांड करण्याची काही गरज नाही आहे. आणि म्हणून त्यांनी जो एक विचार मांडला की धर्म आहे, प्रत्येकाला धर्म आहे, पण माणूस पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येतो, मग जात पात धर्म हे त्यानंतर चिकटतात किंवा चिकटवले जातात. मग काय करायचं, नास्तिकच व्हायचं का, नाही असं नाही आहे. तुम्ही धर्म पाळा, जरूर पाळा, धर्माचा अभिमान जरूर ठेवा, पण तो सगळा अभिमान आपापल्या घरामध्ये ठेवा. आणि मी घराबाहेर पाऊल टाकीन तेव्हा देश हाच माझा धर्म, ही धारणा असली पाहिजे. आणि ही धारणा घेऊन आम्ही जेव्हा बाहेर पडू त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मग मात्र मला एक कडवट देशाभिमानी राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहीन. आता हिंदू म्हणून उभा राहीन म्हटल्यानंतर ही सगळी कर्मकांड करण्याची गरजच आहे का? हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे ही याची व्याख्या, हे नुसतं साहित्य प्रकाशन केलं. थोरात साहेब आपण म्हणाला फार महत्त्वाची सूचना केली, कारण ही माझ्या मनात होती, पण मी माझ्या आजोबांचं गुणगान मीच कसं काय गाऊ शकतो. पण ह्या पुस्तकांचं वितरण हा एक भाग झाला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याचं भाषांतर हे फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. साहजिकच आहे, एक तर त्यांची मराठी आणि त्या मराठीचा अर्थ समजून घेऊन ते इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये मांडणं हे खूप मोठं काम आहे. पण काम करायचं ते मोठंच केलं पाहिजे. आपण जे नेहमी सांगतो की आपल्या महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, त्याला थोर परंपराही लाभलेलीच आहे. समाजसुधारकांची आहे, क्रांतिकारकांची आहे, विचारवंतांची आहे, सगळ्याच बाबतीमध्ये म्हणा, लढवयांची आहे, शूरांची आहे, मर्दांची आहे, सगळीच आहे. पण हे आपण आपल्यापुरतंच ठेवायचं का? एक मोठं काम सचिन तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने केले की पहिल्याचं एकत्रीकरण केलं आणि ते एकत्रीकरण केल्यानंतर आता ते आणखीन दिलं पाहिजे, सगळ्यांना दिलं पाहिजे. शाळेमध्ये तर द्याच,
पण भाषांतर करून इतर राज्यांमध्ये सुद्धा गेलं पाहिजे की महाराष्ट्राचे नेमके विचार काय आहेत. कारण काल मी भाषणामध्ये एक शब्द वापरला, किती जणांना रुचेल, नव हिंदू. हा जो एक काय प्रकार येतोय तो खरा हिंदुत्वाला घातक आहे. कारण मी म्हणेन तेच, तसं नाही आहे. तू म्हणशील तेच जर बरोबर असेल तर ठीक आहे, पण पहिलं तुला ते कळलंय का? नाहीतर प्रत्येक वेळेला असंच होतं की ती एक कथा आहे ना, हत्ती आणि 7 आंधळे. 7 आंधळे, ते प्रत्येकाला हत्तीचा कोणता कोणता अवयव लागला त्याला वाटतं हत्ती तसाच आहे, पण तसं नाही आहे. हत्ती हा हत्ती आहे. तुला दुर्दैवाने तुला तसा तो वाटतो, हे तुझं दुर्दैव आहे, हत्तीचं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक भावना ज्या माझ्या दाटून आल्या त्या एवढ्यासाठी की शिवसेना प्रमुखांनी प्रबोधनकारांच्या हयातीमध्ये म्हणजे 72 साली मला वाटतं माझी जीवनगाथा त्याचं प्रकाशन केलं. ते खूप मोठं त्यांना ते नेहमी सांगायचे की ते मी दादांच्या म्हणजे ते त्यांना दादा म्हणायचे, दादांच्या हयातीत ते करू शकलो. तसंच मला जर का विचाराल तर आजचा क्षण हा माझ्यासाठी भाग्याचा आहे की 100 वर्ष झाल्यानंतरसुद्धा त्याचं प्रकाशन हे माझ्या हस्ते होतं आहे. आणि हे भाग्य तुम्ही सगळ्यांनी मला मिळवून दिलेलं आहे. हे भाग्य मला तुम्ही सगळ्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि हीच भावना बाळासाहेबांचं फटकार हे पुस्तक जेव्हा प्रकाशन केलं त्यावेळेला माझ्या मनात होती. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम कुठलं असेल? हां ठीक आहे, बाकीच्या गोष्टी चालू राहतात, पण त्यांच्या व्यंगचित्राचं संकलन करून फटकार हे पुस्तक जे काय मी त्यांच्या हस्ते प्रकाशन केलं ते माझ्यासाठी खूप एक मनाला समाधान देणारं, आयुष्य सार्थकी लागलं असं वाटणारं तो क्षण होता. आणि तो काळ असा होता की झपाट्याने बाळासाहेबांची तब्येत थोडी बिघडत चालली होती. दसरा मेळावा समोर होता आणि तत्पूर्वी ते प्रकाशन करणं गरजेचं होतं. आणि अक्षरशः मोरेसाहेब त्यांच्या खोलीमध्ये मी ते आणि एखाद दुसरा म्हणून असं हे करून त्यांच्या पलंगावरतीच त्यांनी ते प्रकाशन केलं. आणि तो माझा एक आयुष्यातला मोठा क्षण होता. एक ते त्यांना मी समाधान ते देऊ शकलो. तर ह्या काही ज्या गोष्टी असतात त्या मी म्हणेन एक मोठं समाधान देणारे असतात. आणि तसंच एक मोठं समाधान आपण सगळ्यांनी मला दिलं. आता यापुढे एक प्रबोधनकरांचे किती विचार माझ्यात भिनलेत ते माझ्या वागणुकीतून तुम्हाला दिसत असतील. ते भिनलेत की नाही भिनलेत, मग तुम्ही मला केवळ नातू म्हणून प्रकाशनाला बोलवलं, मुख्यमंत्री म्हणून बोलवलं की त्यांचा वारसदार म्हणून बोलवलं, हा प्रश्न त्याचं उत्तर हे तुमच्याकडे. त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे, ते मी नाही देऊ शकत. पण माझ्यासाठी खरंच हा एक मोठा क्षण आहे. आणि पुन्हा एकदा हे भाग्य मला लाभवून दिलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. प्रबोधनकारांच्या शेवटच्या भाषणाची प्रत ही त्या प्रबोधन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणि ती वाचताना एक लक्षात आलं की अतिशय हृद्य असा ते भाषण आहे. आणि त्यात त्यांनी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेच्या माध्यमातून जे पक्षकार्य सुरू केलं आणि समाजासाठी जे कार्य सुरू केलं त्यासाठी अत्यंत आनंदाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तशाच भावना आज माननीय मुख्यमंत्री म्हणून सर आपल्या हस्ते या त्रिखंडात्मक ग्रंथाचं प्रकाशन होत असताना त्यांनी नक्कीच व्यक्त केल्या असत्या. आज खरं तर वारसा गौरवाचा दिवस आहे असं म्हटलं तर हरकत नाही, कारण आत्ताच आपण प्रबोधनकारांच्या या त्रिखंडात्मक ग्रंथाचं प्रकाशन केलं आहे. आणि आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचं लोकार्पण आपण करणार आहोत. जनसागराच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांचं एक भव्य असं स्मारक अथांग सागराच्या साक्षीनं दादर इथे उभं राहणार आहे. आणि या स्मारकाविषयीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आता होणार आहे. मी या संकेतस्थळाची निर्मिती करणारे ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना या संकेतस्थळाविषयी माहिती देण्याची विनंती करते. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रिमोटच्या आधारे याचं उद्घाटन करावं अशी त्यांना विनंती करते. मला वाटतं आधी उद्घाटन केल्यानंतर बोलणं संयुक्तिक ठरेल. नमस्कार. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
हे आत्ता निर्माणाधीन आहे, त्याचं बांधकाम चालू आहे आणि पुढील वर्षी ते पूर्ण होणार आहे. परंतु ते जे कार्य चालू आहे त्या कार्याविषयी सगळ्यांना माहिती व्हावी, विशेषतः त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव आहे त्याविषयी माहिती व्हावी, याचे एक संकेतस्थळ सुरू झालेलं आहे. आज त्याचं आत्ता लोकार्पण झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक.in या नावाने हे संकेतस्थळ आपल्यासाठी आता लोकार्पण झालेलं आहे. याच्यामध्ये बाळासाहेबांच्या विविध पैलूंविषयी माहिती आहे. त्याच्यामध्ये बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून, परखड संपादक म्हणून, शिवसेना प्रमुख म्हणून असताना बेधडक वक्ते म्हणून, आक्रमक आंदोलक म्हणून, जनसामान्यांचे नेते, हिंदू हृदय सम्राट, त्यांचे विचार, त्यांचं तत्त्वज्ञान, आंदोलनं, जनजागरण या सर्वांविषयी माहिती या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेच. त्याच्यासोबतच आत्ता या निमित्ताने बाळासाहेबांची जी माहिती उपलब्ध आहे, मग ती छायाचित्रांच्या स्वरूपात असेल, पत्रव्यवहाराच्या स्वरूपात असेल, लेख, अग्रलेख, कात्रणं, त्यांची ध्वनिमुद्रित भाषणं, व्हिडिओज, असा त्यांच्याबद्दलच्या माहितीचा खूप मोठा खजिना संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तर या संकेतस्थळावरनं असं आवाहनही करण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे असा खजिना आहे त्यांनी कृपा करून तो सर्व समृद्ध खजिना या स्मारकाला द्यावा, जेणेकरून ज्यांचं निस्सीम प्रेम बाळासाहेबांवरती आहे त्या सगळ्यांचा हातभार या आपल्या संकेतस्थळाला लाभेल आणि स्मारकाच्या निर्मितीच्या वेळेलासुद्धा अत्यंत संपन्न, माहितीने संपन्न, परिपूर्ण असं स्मारक निर्माण होईल. तर ते जे अपील आहे, ते जे आव्हान आहे, ते आव्हानसुद्धा या संकेतस्थळावरनं आपण सर्व लोकांना करत आहोत. तर माझी खात्री आहे की सर्व बाळासाहेब प्रेमी हे सर्व या स्मारकाच्या वेबसाईटला आत्ता भेट देतील, संकेतस्थळाला भेट देतील आणि माहिती तर घेतीलच आणि या ना त्या स्वरूपात याच्यामध्ये आपलं योगदान देतील. धन्यवाद. नमस्कार. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी वैचारिक आणि कृतिशील नेतृत्व दिलं अशा प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांचं संकलन साहित्य संस्कृती मंडळाने केलं आणि याचा सुखद योगायोग म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्या पुनर्प्रकाशित खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. मी त्यांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो. या एकंदर प्रकल्पाला आणि कार्यक्रमाला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन करणारे आमच्या भाषा विभागाचे मंत्री श्री सुभाष देसाई यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहून अत्यंत मनापासून विचार मांडणारे राज्याचे महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात, आमच्या विभागाचे राज्यमंत्री श्री विश्वजित कदम, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार मंगलप्रसाद लोढा, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद मोरे, विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष श्री राजा दीक्षित, या सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि विशेष आभार संपादक मंडळाचे श्री सचिन परब, ज्ञानेश महाराव, प्राध्यापक शिंदे, कर्णिक, चौधरी या सर्वांचे देखील या त्यांच्या उपक्रमाबद्दल मी मनापासून आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास परिषद, त्याचप्रमाणे ग्रंथालय संचालनालय आणि मराठी भाषा विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी जो सहभाग घेतला आणि नेटकं आयोजन केलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.